धरिला चित्ते, एक धरिला चित्ते आमिर कुमायचा पते, तेने झाले अवघे काम, निवारला भवभ्रम. परद्रव्य परनारी, परद्रव्य परनारी, झाली विषयाची परी, तिने झाले अवघे काम, निवारला भवभ्रम. तुका मने फार नाही लागत व्यवहार, तेने झाले अवघे काम, निवारला भवभ्रम. महायोग पीठे तटे भीमरत्याम, वरम पुंडरीकाय दातु मुनीन्द्र, समागत्य तिष्ठं तमानन्दकन्धं, परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं. पांडुरंगा करो पांडुरंगा करो ज्ञानेश्वरा. करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो, पावन झालो चराचरी. मस्तक माझा पायावरे या वारकरी संतांच्या, प्रथम नमन करू गणनाथा उमा शंकराच्या सुता चरणावर ठेवून माता साष्टांगी आता दंडवत. दुसरे वंदो शारदाजी चतुर्णाची आत्मजा वाक्यसिद्धी पावे सहजा, तिच्या चरण ओझा माझी दंडवत. आता वंदो देव ब्राह्मण त्यांचे पुण्य पावन, प्रसन्न होते श्रोतेजन त्या माझे नमन दंडवत. आता वंदो साधू सज्जन रात्रंदिवस हरीचे ध्यान, विठ्ठल नाम उच्चारती जन त्या माझे नमन दंडवत. नमो रंग भूमिका कीर्तने उभी होती लोका, टाळ मृदंग श्रोते देखा त्या माझे नमन दंडवत. ऐसे नमन करुणे सकळा हरिकथा बोले गोबडिया बोला, अज्ञानी म्हणून आपुल्या वाळा, चालवी सकळा नामा म्हणे आता मज सहाय्य येते करावे देवा, तुझी घे सेवा सकळ गोवा उगोनी. नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्कराय पूर्ण कृते. यैव 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 भावुनिया विनपकवाया कालिला जपारी, ओ विनपकवाया कालिला जपारी. यैव 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 एक धरिला चित्ती आम्ही रुकुमायचा पते, तेने झाले अवघे काम, निवारला भवभ्रम. प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी सेवेकरता निरूपणा करता निवडलेला अभंग. महान वैष्णव विश्वभूषण विश्वसंत वैराग्याचे महावीरू संत श्रेष्ठ श्रीमंत जगद्गुरु तुकोबारा यांचा 4 चरणाचा दिडक्या पद्धतीचा बहुतेक करून सर्वांच्या पाठातला परिचयाचा असा हा अभंग आहे.
या अभंगाच्या माध्यमातून संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबार जे साध्य डोळ्यासमोर ठेवून आम्ही साधनाचा अंगीकार केला, त्या साधनाचं आणि त्या साध्याचं विशेषत्व तुकोबारा या अभंगातून व्यक्त करतायत. साधन काय केलं? महाराज म्हणतात साधन हे भक्तीचं केलं. आणि साध्य काय प्राप्त झालं? तेने झाले अवघे काम. आमच्या जीवनातलं पूर्ण काम व्हावं हे साध्य आम्ही आमच्या डोळ्यासमोर ठेवलं. साधन भक्तीचा अवलंब आम्ही आमच्या जीवनामध्ये केला. महाराज आम्हीही भक्ती आमच्या जीवनामध्ये करतो, आम्हाला साध्य प्राप्त झाल्याची अनुभूती किंवा अनुभव येत नाही. जगद्गुरु तुकोबारा म्हणतात आम्ही ज्या साधनाचा अवलंब केला ते साधन भक्ती आहे, पण ती भक्ती अनन्यतेने केलेली आहे. तो परमात्मा आम्ही आमच्या चित्तामध्ये धारण केला. तो कोण आहे? परिचय दिला रुकुमाईचा पती. रुकुमाईचा पती पांडुरंग तो आम्ही आमच्या चित्तामध्ये धारण केला. त्याचा परिणाम साध्य प्राप्त झालं. तेने झाले अवघे काम. काम झालं म्हणजे नेमकं काय झालं? म्हणजे जो भ्रम होता तो भ्रम संपून गेला. भवभ्रम याचं निवारण झालं. तेने झाले अवघे काम, निवारला भवभ्रम. भवभ्रम म्हणजे तरी नेमकं काय? मी आणि माझं हेही आम्ही आमच्या जीवनातलं संपवून टाकलं, तर बाकीचा काय विचार आहे? मग परद्रव्य परनारी आम्हाला विषयासारखी भासू लागली. आणि परमार्थामध्ये एवढंच लागतं, जास्त काही लागत नाही. तुकोबारा म्हणतात तुका म्हणे फार नाही लागत व्यवहार. इथं व्यवहार जास्त करण्याची काही गरज नाही. काही पत्ते जर पाळले तर तेने झाले अवघे काम, निवारला भवभ्रम. असा या अभंगाचा सरळ सरळ शब्दशः अर्थ. विठ्ठल भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा रुक्मिणी आई साहेब यांच्या मंदिर प्रांगणामध्ये वेदांत केसरी ब्रह्मभूत वैकुंठवासी रंगनाथ महाराज परभणीकर गुरुजी यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने संपन्न होत असलेला भव्य आणि दिव्य स्वरूपातला अखंड हरिनाम सप्ताह तथा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा
व पारमार्थिक कार्यक्रमाची रेलचेल या धर्ममंडपामध्ये संतांची सेवा, संतांचं पुण्यस्मरण, पुण्यतिथीच्या निमित्तानं या ठिकाणी भगवंताच्या दरबारामध्ये ही सेवा संपन्न होतीये. भगवंताला विशेष काय आवडत असेल तर संतांचे उत्सव, महात्म्यांचे उत्सव आवडतात. तुकोबारायचं सर्वश्रुत प्रमाण आहे, तुका म्हणे देवा आणि त्यांची केल्या पावी सेवा. ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेम भाव. ज्यांचा आवडता देव आहे, अखंड जे देवाचं स्मरण पूजन भजन करतात, ज्याने पूर्ण आयुष्य परमार्था करता वाहिलेला आहे, अशा सद्भक्तांची सेवा जर आपणाकडून घडली तर त्या सेवेनं देव संतुष्ट होतो आणि ज्या फळाची अपेक्षा आहे ते फळ आपल्या पदरामध्ये तो या ठिकाणी टाकतो. रंगनाथ महाराज परभणीकरांचं पूर्ण आयुष्य असणार भगवत चिंतनामध्ये गेलेलं आहे. अवघड वेदांत सुलभ या ठिकाणी त्यांनी सर्वसामान्यांच्या गळी उतरविला. अवघड वेदांत जो तुम्हाला न कळणारा वेदांत व सोपे सोपे उदाहरण देऊन त्याने प्रत्येकाला कळावा अशा भाषेमध्ये सांगितला. कारण महाराजांची वाचा कशी होती आणि महाराजांनी मिळवलेली संपत्ती कोणती होती याचं वर्णन करत असताना तुकोबारायचा एक अभंग आठवतो. आदरणीय सावकार गात्याचं लिखाण करतायत आणि त्याच्यामध्ये अभंग वाचण्यामध्ये आला आणि आठवला. मोकळे मन रसाळ वाणी याची गुणी संपन्न, लक्ष्मी ते आईशा नावे आणि भाग्य जावे तरी त्याने. ज्यांचं मन मोकळं आणि वाणी रसाळ असे हे महात्मे. पहा, मनही मोकळं असलं पाहिजे आणि वाणीही रसाळ असली पाहिजे. मन मोकळं आहे पण वाणी जर रसाळ नसेल तर अडचण येते, आणि वाणी रसाळ आहे पण मन मोकळं नसेल तरी अडचण येते. या श्रद्धेशी एक अभंग आहे. पवित्र तो देह वाणी पुण्यवंत आणि जो वदे अच्युत सर्व काळ. या महात्म्यांचं अंतकरणही पवित्र आणि महात्म्यांची वाणीही पुण्यवंत आहे. वाणी पुण्यवंत नसेल आणि देह पवित्र असेल तर उपयोगाला येत नाही. महाभारतामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्मा ज्यावेळेस राजर्षी यज्ञामध्ये फेरफटका मारतायत त्यावेळी यज्ञ मंडपामध्ये पंक्ती चालू होत्या. 11,000 ब्राह्मण भोजनाकरता बसलेले. भोजन उरकलं, ब्राह्मण निघाले. क्रश झालेल्या ब्राह्मणाकडे पाहिल्यानंतर देवाला थोडं दुःख वाटलं. एका भूदेवाला भगवान कृष्ण परमात्म्याने विचारलं, भूदेवा जय हरी. म्हणजे जय हरी. कस काय चालला यज्ञ? म्हणजे असा यज्ञ कमीत कमी 12 वर्ष चालावा असा वाटतोय. उणीव कोणतीच नाही. म्हणजे रोज पंचपक्वानाचं भोजन आहे. ज्या ताटामध्ये आम्ही भोजन करतो ते ताट यजमान घेऊन जात नाही, आम्हालाच आहे. आणि ते ताट कशाच आहे तर चांदीचं ताट आहे. वाट्या चांदीच्या आहेत, ग्लास चांदीचे आहेत आणि भोजन झाल्यानंतर काही दक्षिणाही भेटते. सगळा आनंद आहे. असा यज्ञ 12 वर्ष चालावा असं वाटतोय. तर भगवान कृष्ण परमात्मा म्हणतात, एवढं अन्न आणि पवित्र असणाऱ्या या ठिकाणी तुम्ही सेवन करता तरी तुम्ही दुबळेच कसे? दिंडीहून आल्यानंतर वजन केलं तर 1.5 पट वाढतं. सप्ताह झाल्यानंतर सवयीनं वाढतं आणि तुमच्यामध्ये फरक कसा पडला नाही. पोट पाटीलाच गेलेला आहे, खोलखोल गेलेले डोळे आहेत, बसलेलं जाबाड आहे. वावटळ आली तर तुम्ही उडून जाल अशी तुमची शरीरयष्टी झाली आहे. का? खाल्लेलं पचत नाही का? त्यावेळेस त्या ब्राह्मणानं इकडं तिकडं पाहिलं आणि ते म्हणलं, यज्ञ चांगला आहे हो, भोजनही चांगलं आहे, स्वयंपाक बनवणाऱ्या सुगरणी आहेत, वाढणारे उदार आहेत, पण एकच अडचण आहे. म्हणजे कोणती अडचण आहे? वाढ झाली, श्लोक झाला, पाणी फिरवायच्या टायमाला कोण येतो दांडगा गडी, खांद्यावर गदा असते मोठी आणि प्रत्येकाच्या समोर येऊन धमकवत असतो. ताटात जर शिल्लक राहील तर गदाच डोक्यात घाली. थोडसही अन्न शिल्लक राहता कामा नाही. त्याचं बोलणं एवढं जिव्हारी लागतं. 1.5 चपाती खायची असेल तर अर्धीच घेतो आणि तेवढीच खाऊन आपलं उठून जातो. म्हणून ही अशी अवस्था झालेली आहे. भगवंताच्या लक्षात आलं, भीमाचं मन मोकळं आहे, वाणीमध्ये थोडासा क्लेश येऊ लागतोय. त्याला जाणीव करून दिली पाहिजे. भगवंतानी लगेच भीमाला गाठलं, भीमा
एक काम आहे. म्हणले कोणतं काम आहे? उद्या आपल्याला वनामध्ये जायचं आहे. म्हणले कशा करता? एका महात्म्याला आपल्याला धर्ममंडपात घेऊन यायचं आहे. तो महात्मा धर्ममंडपात आल्याशिवाय यज्ञ पूर्णत्वाला जाणार नाही. भीमदादा म्हणले फक्त त्यांचा नंबर मला सांगा, इथून डायल करतो आणि त्यांना बोलवून घेतो. म्हणले तसे ते येणार नाही, त्यांना आग्रहानं आमंत्रित करावं लागेल, त्यांना रथात बसून आणवावं लागेल, ते असे येणार नाही. भीमदादा म्हणले मग तुमचं म्हणणं आहे तर चला. पहाटे लवकरच भगवंतांनी रथ घेतला, सारथी भगवान झाले आणि भीम रथात बसलाय. वनाच्या दिशेने रथ निघाला. 11 वाजलेले आहेत. रथाच्या चाकाचा खडखडाट ऐकल्याबरोबर पर्णकुटीतला महात्मा बाहेर आला. भगवंतांनी रथ थांबवला. रथातून परमात्मा खाली उतरले, पर्णकुटीच्या जवळ गेले. पर्णकुटीच्या बाहेर आलेला तो महात्मा, नाव आहे गंधमादन ऋषी. गंधमादन ऋषीला पाहिल्याबरोबर भीमाला नवल वाटलं, कारण कंठापासून गळ्यापासून खालचं पूर्ण शरीर सोन्याचं आहे आणि फक्त गळ्यापासून वरचं मस्तक मात्र डुकराचं सुकराचं आहे. आणि सुकराचं मस्तक असलेला तो व्यक्ती पाहिला. भीमाला नवल वाटलं, पण या बाबानं म्हणजे भगवान कृष्णानं कडकडून आलिंगन दिलं. एकमेकाशी संवाद सुरू झाला, प्रेमानं बोलतायत. भीमाला नवल वाटलं, हा बाबा कुणाशी बोलतो, कुणाशी याची मैत्री आहे, कसा आहे माणूस. सुकराचं तोंड आहे, सोन्याचा देह आहे, काय करायचं त्या सोन्याच्या देहाला. तोंड चांगलं नसेल तर काय उपयोगाचं आहे का. अर्धा पाऊण तास गप्पा झाल्या आणि भगवंतानं आवाज दिला, ए भीमा इकडे. भीमदादा म्हणला तुम्ही ते तिथंच, मी येणार नाही. अरे म्हणले मोठे महात्मे दर्शन घे. नाही म्हणले मी दर्शन घेणार नाही. अरे ये म्हणतोय. शेवटी नाईला झाला, भगवान भीम जवळ आला. भीम आल्या म्हणतो, देवा कुणाचंही दर्शन तुम्ही घ्यायला होता, या माणसाचं मुख चांगलं आहे का, मी का दर्शन घेऊ. बरं देवा, सोन्याचा देह मुख असं का दिलं देवानं. तेव्हा भगवान म्हणतायत समोरासमोर असा अपमान होईल असं बोलू नये. पण गंधमादन हसले. ते म्हणले भीमाचं म्हणणं बरोबर आहे. भीमदादा, तुझ्या मनात निर्माण झालेल्या शंकेचं समाधान मी करतो. माझा देह सोन्याचा आणि मुख सुकराचं काय हे मीच सांगतो. गेल्या जन्मामध्ये माझ्यासारखं अन्नदान मीच केलं. पावसातल्या थेंबाची संख्या मोजता येईल, वाळवंटातल्या वाळूच्या कणाची संख्या मोजता येईल, आकाशात असलेल्या चांदण्याची संख्या मोजता येईल, पण मी केलेल्या अन्नदानात व्यक्ती किती जीवन गेले याची संख्या मोजता येणार नाही. एवढं अन्नदान मी माझ्या जीवनात केलं, त्याचं फळ मला देह मिळाला सोन्याचा. फक्त मुख जे शुक्राचं मिळालं त्याचं कारण आहे, पंक्तीत गोरगरीब बसले की मी समोर जायचं आणि त्यांना म्हणायचं गिळा, काय गिळायचं ते. बाप जन्मी मिळालता का बासमती तांदूळ, असा भात तुम्हाला खायला भेटला होता का. अरे बनशी गव्हाच्या, सरभरीत गव्हाच्या पोळ्या आहेत, हा लोणकडी तुपात तळलेली जिलबी आहे, कुंतलगिरीचा खवा आणि त्याचे बनवलेले गुलाबजामुन आहेत. स्वतः खायचंय तेवढं खा आणि वाढण म्हणून घेऊन जा. असा रोज मी अपमान पंक्तीत बसलेल्या त्या सद्भक्तांचा केला. त्याचा परिणाम असा झाला, देह भेटला सोन्याचा, पण मुख झालं शुक्राचं. भीमाच्या लक्षात आलं, या बाबाने इकडे का आणलंय. भीमदादा म्हणले भगवंता काम झालंय, यांना धर्ममंडपात न्यायचं नाही तर आमच्या कान उघडणी करायच्या म्हणून हे काम केलंय. रथ जुंपान चला. त्यावेळेस अर्ध्या वाटत आल्यानंतर भीमदादानं भगवंताला बोलायला सुरुवात केली, भगवंता अरे तिथंच सांगितलं असतं तर बरं झालं असतं. तेव्हा भगवान हसले. ते म्हणले सोना राखून जर कान टोचले तर दुखत नाही, आणि घरच्या घरी जर टोचले तर दुखल्याशिवाय राहत नाही. भीमा, मनही मोकळं असलं पाहिजे आणि वाणीही स्वज्वळ पवित्र असली पाहिजे. ही जाणीव भीमाला भगवंताला करून द्यावी लागली. संत मन मोकळंही ठेवतात आणि वाणीही पुण्यवंत ठेवतात, म्हणून त्यांची पुण्यतिथी विठ्ठल. त्या महात्म्याच्या अंतकरणामध्ये स्वतःच्या कल्याणाचा विचार नाही, त्या महात्म्याच्या अंतकरणामध्ये जगत कल्याणाचा विचार आहे. स्वतः करता तर प्रत्येक जण जगतोच किंवा स्वतः करता प्रत्येकाची धडपड चालूच आहे. स्वतः आणि स्वतःच्या प्रपंचाकरता प्रत्येकाची धडपड चालू आहे. कुठपर्यंत धडपड चालू आहे ऐका, धडपडेपर्यंत माणसाची धडपड चालू आहे. धड पडून जाईल पण त्याची धडपड काही संपणार नाही. पण जगत कल्याणाकरता जे पूर्ण आयुष्य वेचतात ते महात्मे म्हणजे महाराजांसारखे आहेत. जगत कल्याणाकरता त्याने आपला देह समर्पित केला. प्रमाण सगळ्याच्या पाठ आहेत, ज्ञात आहे. जगाच्या कल्याणा
संताच्या विभूती आणि देह कष्ट विती परोपकारी. या जगतामध्ये परोपकाराचा जर विडा एखाद्या व्यक्तिमत्वानं उचलला तर त्याला स्वकीय बरंच काही बोलतात, म्हणतात त्याच्या बहुतेक डोक्यावर परिणाम झालाय. अरे परोपकारामध्ये पूर्ण जीवन व्यतीत करताय. नामदेव महाराज म्हणतात ज्यावेळेस आपलेच माणसं आपल्यावर हसतात त्यावेळेस आपल्याला जवळ घेणारं व्यक्तिमत्व म्हणजे फक्त संत आहे. गण आणि गोत्रज सर्व हसता ती मज, गेले याचे मनुष्यपण याने सांडियेली लाज. विनवितो शिंपी नामा संत चरणीचे रज, आणि विठोबाचा धर्म जागो त्याचे चरणी लक्ष लाग. नामदेव महाराज म्हणतात सगळेच आमच्यावर हसू लागले त्यावेळेस आम्हाला कवेत आम्हाला जवळ घेणारे फक्त महात्मे जर कोण असतील तर ते संत आहेत. म्हणून त्या संतांचे काय उपकार सांगाले. या या संतांचे देणे, या या संतांचे, या या संतांचे, या या संतांचे. या संतांचे देणे कल्पतरुनी दुने, परिसा परिसा गादनेने चिंतामणी ठेंगना. उदाहरण दिले ज्ञानोबरायांनी. कल्पतरू ऐकलाय फक्त आपण, आपणाला माहिती नाही आणि बराय माहिती नाही. ते माहिती जर असता तर पानही ठेवलं नसतं, काहीच ठेवलं नसतं. मला आख्यायिका मात्र प्रत्येकाला माहिती आहे. कल्पतरू तळवटी जो कोणी बैसला, कल्पतरूच्या छायेमध्ये बसल्यानंतर जी कल्पना व्यक्त होईल ती कल्पना पूर्ण करण्याचं काम तो कल्पतरू करतो. काही कल्पना अंतःकरणात निर्माण होऊ द्या, काही विचार निर्माण होऊ द्या, तो पूर्ण होता. वैशाख महिना आहे, रखरखत्या उन्हामध्ये प्रवास करणारा प्रवासी काहीतरी छाया मिळावी म्हणून इकडं तिकडं पाहतो. त्याचं पूर्व पुण्य उदयाला आलं आणि कल्पतरूची छाया त्याला प्राप्त झाली. सावलीत जाऊन बसल्या बसल्या मनात विचार आला, सावली थंडगार आहे, थोडा कंट ओला करण्याकरता पाणी मिळालं असतं तर बरं झालं असतं. पाणी म्हणल्याबरोबर पाण्याचा थंडगार माठ समोर दिसला. माठातलं पाणी गळ्याच्या खाली गेलं. पाणी म्हणजे जीवन आहे. प्रसन्नता अंतःकरणात निर्माण झाली आणि लगेच दुसरा विचार, दुसरी कल्पना आली. भूक लागली आहे, चलून थोडं जेवाय भेटलं असतं तर. लगेच ताट आलं. ताटातलं रीत केल्याबरोबर सुरसुरी चलली. डोळे झाकू लागली, वरची पापणी खाली येऊ लागली. अंग टाकाय जर असतं तर लगेच खाट आली. पाणी म्हणलं की माठ आलं, भोजन म्हणलं की ताट आलं, झोप म्हणलं की खाट आली. अंग टाकल्यानंतर कल्पना मनामध्ये लगेच वेगळी आली. अरे म्हणले जे म्हणेल ते लगेच यायलंय. भूताटकी असली तर लगेच भूतच आलं बाबा. आलेलं भूत सोयाबीन मधलं, हरभऱ्यातलं, ऊसातलं वायचन काढायला लावलं असतं तर बरं झालं असतं. पण लगे मनात विचार आला, भूत समोरच आलंय, यानं गळा दाबला तर बघू नका, दाबला गळा. म्हणजे जो विचार, जी कल्पना त्या वृक्षाखाली निर्माण होईल ती पूर्ण करण्याचं काम कोण करतो? कल्पतरू करतो. पण संत रूपी कल्पतरू असा आहे ज्यांना आपलं कल्याण होईल तीच असणारी विचार सरणी अंतःकरणात निर्माण करतात आणि त्याची परिपूर्णता ते महात्मे म्हणजे ते संत रूपी कल्पतरू करतात. म्हणून कल्पतरूनी दुने, कल्पतरूपेक्षा दुप्पट असणारा फायदा करून देणारे कल्पतरू म्हणजे आपले हे संत आहे. आणि त्या संतांचा विशेष उपकार आहे. काय त्या उपकाराची जाणीव महाराज करून देत आहेत. ते उपकार एवढे आहेत, मायबाप जसं लेकरावर उपकार करतात किंबहुना मायबापापेक्षाही जास्त उपकार जर कोण करीत असतील तर ते संत करतात.
स्वर्गातून मृत्यू लोकावर आणण्याचं काम माईबापांनी केलं, पण या दुःखमय मृत्यू लोकाला स्वर्ग बनवण्याची हातोटी ज्यांनी शिकवली ते संत आहे. त्या संतांचे फार मोठे उपकार आहेत. आपल्याला आपली ओळख करून दिली, आपल्याला देवाची ओळख करून दिली आणि आपल्याला या भूतत्वाची ओळख करून देण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते संतांनी केलेलं आहे. म्हणून केले उपकार सांगू का, बाप न करी ऐसी माय, धर्म त्यांचे देखिले पाय, दिले अक्षय अभय दानगा. आजही या अभंगामध्ये तुकोबारायांनी जे साध्य आम्ही डोळ्यासमोर ठेवलं आणि ते साध्य मिळवण्याकरता ज्या साधनाचा आम्ही अवलंब केला त्या साधनाचं वर्णन तुकोबाराय या अभंगातून करतायत. पहा, लोक साध्य सांगतील, साधन सांगत नाही. साध्य सांगतील की आम्ही हे मिळवलंय बरं का, आम्ही हे प्राप्त केलंय बरं का, आम्ही हे या ठिकाणी हस्तगत केलंय बरं का, हे सांगणारे भेटतील. पण हे कसं हस्तगत केलं हे मात्र कोणी सांगणार नाही. हे तुम्ही कसं मिळवलंय हे कोणी सांगणार नाही. हे हातोटी प्रत्येक सांगत नाही. पण या जगतामध्ये संतच असे उदार आहेत, त्यांनी साध्यही सांगितलं आणि साधनही सांगितलेलं आहे. या अभंगाचा सांगोपांग जर विचार करायला गेलो तर आपण तर पहिल्या चरणामध्ये अनन्यता सांगितली, दुसऱ्या चरणामध्ये परिपूर्णता सांगितली, तिसऱ्या चरणामध्ये त्याजनीयता सांगितली आणि चौथ्या चरणामध्ये कर्म सांगितलेलं आहे. आणखी याचा विचार केला तर पहिल्या चरणामध्ये भक्ती सांगितली, दुसऱ्या चरणामध्ये ज्ञान सांगितलं, तिसऱ्या चरणामध्ये वैराग्य सांगितलं आणि चौथ्या चरणामध्ये कर्म सांगितलं. विठ्ठल जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात तो परमात्मा आम्ही आमच्या चित्तामध्ये धरला. खरंच तो धरता येतो का, व त्याला धरण्याचा विचार जर केला तर नेमकं साधन कोणतं अवलंबावं. तो परमात्मा प्राप्त करण्याकरता वेगवेगळे शास्त्रानं साधनं सांगितले, पण प्रत्येक साधनामध्ये काही ना काही प्रतिबंध आलाय, प्रत्येक साधनामध्ये काही ना काही अडथळा आलाय. एक निळोबरायची गवळण आहे, त्याच्यातलं प्रमाण आहे यज्ञ याग स्वर्ग भोग आडये, करता तप काम क्रोध खवळती, नित्यानित्य ज्ञाने अभिमान वाढवती आणि करता तीर्थाटन अहंकाराची प्राप्ती होती. ज्ञान मार्गामध्ये काही ना काही प्रतिबंध आहे, कर्म मार्गामध्ये काही ना काही प्रतिबंध आहे, योग यागामध्ये काही ना काही प्रतिबंध आहे, तीर्थयात्रामध्ये काही ना काही प्रतिबंध आहे. फक्त एकच साधन असं आहे की त्या साधनामध्ये कसलाच प्रतिबंध नाही. फक्त अनन्यता जर ठेवली तर जे साध्य मिळवण्याकरता त्या साधनाचा अवलंब केला ते साध्य पदरात पडत आहे. अन्य साधनामध्ये काही ना काही प्रतिबंध आहे. पहा, ज्ञान साधन आहे, भगवंताला ओळखता येतं, भगवंताला प्राप्त करून घेता येतं. पण ज्ञान साधनामध्ये प्रतिबंध अहंकाराचा अभिमानाचा सांगितलेला आहे. हे ज्ञाननिधीचे भुजंग विषयदरीचे वाघ आणि भजन मार्गीचे मांग मारक हे विकार त्याच्या अंतःकरणामध्ये या ठिकाणी निर्माण होऊ शकतात. नवल अहंकाराचे कोटी विशेष लागे सज्ञानाच्या झोंबे कंठी. महाराज म्हणतात जे सज्ञानी स्वतःला म्हणून घेतात त्यांच्या मात्र कंठाला झोंबण्याचं काम हे विकार करतात. म्हणून अहंकार हे विकार ज्ञानांच्या अंतःकरणामध्ये निर्माण होऊ शकतो. मग भक्ती असं एक साधन आहे. महाराजांनी परवा अभंगच घेतला होता, करावे कीर्तन. कीर्तन ही भक्ती आहे आणि त्या भक्तीचा विचार जर केला तर ती भक्ती अशी आहे, आरंभालाही गोड आहे आणि परिणामालाही गोड आहे. काय असावं पहा, आरंभही गोड असावा आणि परिणामही गोड असावा. 4 प्रकार पडतात. मला वाटतं बहुतेक गेल्या वर्षी मी सांगितलं होतं. काही प्रकार आरंभाला गोड आहेत,
परिणामाला वाईट आहे. काही आरंभाला वाईट आहेत, परिणामाला गोड आहे. काही आरंभालाही वाईटच आहेत, परिणामालाही वाईटच आहे. आणि एकच असा आहे, आरंभालाही गोड आहे आणि परिणामालाही गोड आहे. उदाहरण सांगेल, आरंभाला गुळ गोड आहे, आरंभाला गुळ गोड आहे, आरंभाला साखर गोड आहे. पण हीच साखर, हाच गुळ जर शरीरात जास्त झाला, लेवल वाढली, 400च्या पुढे जर साखर गेली शरीरामध्ये, मग मात्र परिणाम कसा? गोड नाही. डॉक्टर पथ्य सांगतात, तुमच्या शरीरात साखर वाढली आहे, आता तुम्ही गोड खायचं नाही, गोडकडे पाहायचं नाही, आणि इथून पुढे गोड बोलायचं सुद्धा नाही. का? साखर वाढली. आरंभ गोड आहे, पण परिणाम मात्र गोड नाही, परिणाम मात्र चांगला नाही. आमचे गुरुजी सांगायचे, श्रावण महिन्यातल्या शेवटच्या आठवड्यात खरीपाच्या मिरच्या येतात. आता 12 मिरची येईल, हिरवी मिरची बाजारात. पण जुन्या काळामध्ये खरीपाची मिरची पहिला तोडा, आणि पहिल्या तोड्याची मिरची असावी पहा, ती लांब लांब मिरची, हिरवी मिरची. आजीच्या हातात त्या मिरच्या पडाव्या, चुलीवर तवा टाकावा, तव्यात त्या मिरच्या चांगल्या भाजाव्या, थोडीशी करडीच्या तेलाची धार टाकावी, तवा शांत होऊ द्यावा, दोन्ही पायाच्या मध्ये तवा धरावा, मग तांब्यानं, पितळी तांब्यानं त्या मिरच्या चांगल्या ठेसाव्या, त्याच्यात थोडं खडे मीठ टाकावं, थोडं तिळाचं कूट टाकावं, लहान कारळ थोडं टाकावं, शेंगदाणे 10-5 टाकावे, 2-4 लसणाच्या कुड्या टाकाव्या, 1-2 कडीपत्त्याचे पानं टाकावे, कोथिंबीर थोडी टाकावी. बस झालं म्हणा काही? टाका थोडे कोथिंबीर टाकावे, आणि चांगला त्याचा काय करावा, त्या म्हातारीनं, आजीनं रगडा तयार करावा. त्याला ठेचा म्हणतात, रगडा म्हणतात, कुणी चटका म्हणतात, काय वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळी नावं आहेत. ठेचा चांगला बनला, ठेचा चांगला बनला. आरंभाला ठेचा फार गोड लागतो, एवढा गोड लागतो, एवढा गोड लागतो, एवढा गोड लागतो. 1.5 भाकरी खाणारा माणूस ठेचा जर जमला तर 2.5 भाकरी खातो, 3-3 भाकरी खातो. चुलीवरच्या भाकरी असाव्या आणि जमलेला ठेचा असावा. आरंभाला ठेचा गोड आहे, आरंभाला ठेचा गोड आहे, परिणाम कीर्तनात मोठी येतो कधी कधी. महाराज म्हणतात परिणाम बघावा, परिणाम. आता तिसरी गोष्ट अशी आहे, आरंभही वाईट आहे, परिणामही वाईट आहे. ते सुरापान करणारे, मद्य प्राशन करणारे लोक, आरंभ त्याचा वाईटच आहे. ते पेताना नाक बंद करावं लागतं, ते डोळे बंद करतात, तोंड वेड वाकडे करतात, अगदी कसनोक तोंड करून ते पेतात. माहिती नाही, ऐकलेलं सांगायला. ते वेड वाकडं तोंड करून ते कसं तरी पेतात. आरंभही वाईट आहे आणि परिणाम घाणीमध्ये पडतात. हो, परिणामही वाईट आहे. भगवत चिंतन असं आहे, आरंभ रामकृष्ण हरीपासून आहे, आरंभ रामकृष्ण हरीपासून आहे, आणि परिणाम ज्ञानदेव तुकाराम. ज्ञानदेव तुकारामापर्यंत जाण्याची शक्ती, सामर्थ्य, बल या भक्तीमध्ये आहे. आणि अशी भक्ती संतांनी साधन म्हणून आम्हाला दिली. विठ्ठल काय विचार आहे पहा. साधन सोपं आणि परिणाम मोठा. कारण कलियुगात आपल्याला पेलवेल, झेपवेल, समजेल, रुचेल, पचेल, लवकर प्राप्त होईल असं सोपं साधन पाहिजे. कारण कलियुगामध्ये विचार वेगळे, कलियुगामध्ये आचार वेगळा आहे, कलियुगामध्ये आयुष्यमान कमी आहे, आणि कलियुगामध्ये शरीराचं सामर्थ्यही कमी आहे. आपण जाणकार बसलेले आहात, मोठमोठ्याच वक्तव्य आपण या ठिकाणी श्रवण केलेलं आहे. क्रतायुगामध्ये माणसाची उंची होती 28 हात, द्वापार युगामध्ये अर्धी कमी, त्रेतायुगामध्ये अर्धी कमी झाली, 14 हात झाली. द्वापार युगामध्ये अर्धी कमी झाली, 7 हात झाली. कलियुगामध्ये अर्धी कमी झाली, 3.5 हात झाली. आता माणसाची उंची किती आहे? हात आहे, 3.5 हात आहे. फक्त एक आहे, माझी उंची तुमच्या हाताने मोजायची नाही, आणि तुमच्या हाताने माझ्या हाताने तुमची मोजायची नाही. ज्याच्या त्याच्या हाताने ज्याच्या त्याची शरीराची उंची किती आहे? 3.5 हात आहे. बघा उंची. आयुष्यातही फरक पडला. क्रतायुगामध्ये माणसाचं आयुष्य 1 लाख वर्ष, त्रेतायुगामध्ये 10,000 वर्ष, द्वापार युगामध्ये 1000 वर्ष, आणि कलियुगामध्ये 100 वर्ष. 1 शून्य कमी झाला. क्रतायुगातला विचार वेगळा आहे, त्रेतायुगातला विचार वेगळा आहे, द्वापार युगातला विचार वेगळा आहे, आणि कलियुगातला विचार वेगळा आहे. माझं
ते तुमचंच आहे आणि तुमचं ते तुमचंच आहे असा विचार त्रेतायुगापर्यंत आला. पण द्वापार युगामध्ये माझं तर माझंच आहे पण तुमचंही माझंच आहे याच्यापर्यंत महाभारत झालं. आणि कलियुगाचं काही का जगाचं काही का नसेना, दोघं तिघं एकत्रित येऊ पण सगळेजण आपण मिळून खाऊ, डोक्यात दुसरं येऊ देऊ नका. म्हणजे तिघजण एकत्रित येऊन आपणच मिळवलं पाहिजे हा विचार कलियुगाचा आहे. कलियुगातला विचार वेगळा, द्वापारातला विचार वेगळा, त्रेतायुगातला विचार वेगळा आणि कृतायुगातला विचार वेगळा. साधन आयुष्याच्या मानानं सुलभ आणि सोपं कोणतं तर योग साधन आपल्याला पेलवणार नाही, कर्म साधन आपल्याला झेपणार नाही, तपश्चर्या आपल्याच्यानं करणं शक्य नाही, परिचर्या आपल्याकडून होणार नाही. मग कलियुगातलं सोपं साधन भक्तीच आहे. कलियुगा माझी करावे कीर्तन आणि तेने नारायण देईल भेटी. म्हणून कलियुगातलं सुलभ साधन भक्ती आणि ती भक्ती आम्ही आमच्या जीवनामध्ये केली आणि त्या परमात्म्याला अंतकरणामध्ये चित्तामध्ये धारण केलं. अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये आम्ही रकुमाईचा पती, रकुमाईचा पती तो पांडुरंग परमात्मा आम्ही आमच्या चित्तामध्ये धारण केला. एक शब्द सुरुवातीला वापरलेला आहे, तो एकच परमात्मा आम्ही आमच्या चित्तामध्ये धरला. आता इथं पहिला प्रश्न निर्माण होतो, महाराज तो परमात्मा अनंत रूपानं, अनंत वेशानं, अनंत नावं घेऊन या भूतलावर वावरतो असं प्रमाण आम्ही वाचलेत, आम्ही ऐकलेत, आम्ही म्हणतोय. ज्ञानोबरायचं प्रसिद्ध प्रमाण आहे, अनंत रूपे अनंत वेशे देखील मी त्याशी बाप रकुमा देव रखून मानली कैशी. नामदेव महाराज याच प्रमाणाला आणखीन अनुमोदन देतात. अवताराच्या राशी तो हा उभा विटेवरी, शंख चक्र गदा पद्म सहित करी, अनंत अवतार घेसी भक्ता कारणे, कनवाळू कृपाळू दिना लागे उतरणे. तो परमात्मा नाना रूपामध्ये, नाना ठिकाणी, नाना नाम धारण करून विराजमान झाला. आणि तुम्ही इथं मध्ये म्हणतात एकच धरला, म्हणजे तुम्हाला विठेवरचा आवडतो म्हणून तुम्ही बोलताय ना. आता ज्याची त्याची आवड वेगवेगळी असते पहा, कुणाला काय आवडेल काही सांगता येत नाही. एक एकाला आवडत नाही, एक सगळ्याला आवडत नाही, सगळंच एकाला आवडत नाही आणि सगळंच सगळ्याला आवडत नाही. मग तुमची आवड वेगळी, आमची आवड वेगळी आहे. तुम्हाला विठेवरचा आवडत असेल तर आम्हाला तिरुमला तिरुपती आवडतो. प्रत्येकाची आवड वेगळी आहे. मग तुम्ही तो धरला तर आम्ही हा धरू. आवड काय असेल कोणाची काही सांगता येत नाही. माहेरवासी सासरमधून आलेल्या माहेरमध्ये दोन मैत्रिणी काल्याच्या कीर्तनामध्ये काला ऐकण्याकरता पाठीमागे बसल्या. मग ते काला कीर्तन सुरू होण्याच्या अगोदर ते चाल चालू झाली. चालीचा बऱ्याच लोकांचा संबंधच नसतो.
ते कळतच नाही. ते म्हणले काय असतं हे अगोदर, ते झाल्यास आम्ही बघू काहीतरी. ते चाल काही त्यांना समजलं नाही. मग ते त्यांच्या गप्पा चालू झाल्या. गप्पामध्ये असं रंगलं. म्हणले तुझे मालक? म्हणजे माझे मालक लाखात एक आहेत. माझ्या मालकाची आवड वेगळी आणि मालकाला जे आवडतं तेच मला आवडतं. खरं आहे, पतिव्रता स्त्रीचं तेच असावं. तिने आपल्या मालकाची आवड सांगायला सुरुवात केली. म्हणजे तुझ्या मालकाचं विशेष गुण काय आहे? त्यावेळी त्या मालकाचे विशेष गुण तिनं सांगायला सुरुवात केले. म्हणजे माझे मालक लेखक आहेत. काय लिहितात, काय लिहितात, काय लिहितात, काय लिहितात. म्हणजे काय लिहितात? असं लिहितात, असं लिहितात. त्यांनी लिहिलेलं कुणालाच वाचता येत नाही. असं लिहितात. हे ते मला फार आवडतं. आता ती तिचीच मैत्रीण होती. ती म्हणले तुझे मालक तरी त्याने लिहिलेलं दुसऱ्याला वाचता येत नाही. त्याने लिहिलेलं दुसऱ्याला वाचता येत नाही. माझेही मालक लेखकच आहेत. काय लिहितात, काय लिहितात, काय लिहितात. त्यांनीच लिहिलेलं दुसऱ्या दिवशी त्यांनाच वाचता येत नाही. हे त्यांचं विशेषत्व आहे. हे प्रत्येकाची वेगवेगळी आवड आहे. आता जी निषिद्ध कारक आहे पण ती त्यांची काय झाली, आवड झाली. ज्याचा त्याचा विषय आहे. जगद्गुरु तुकोबाराय ना तो साधक म्हणू लागला, महाराज तुमचा विशेष देव आहे, तुमचा विशेष पांडुरंग आहे, तुमचाच पूर्व अवतार संत श्रेष्ठ नामदेव महाराजांचा. कटेवरी ना कर नाही ज्या देवाचे आणि न घे मी तयाचे दर्शन असे म्हणणारे नामदेव महाराज म्हणजेच ते पुढे तुम्ही झालात. त्याच्यामुळे साहजिकच आहे तुम्ही तुमच्या चित्तामध्ये पांडुरंगाला धरलाय. पण तुम्ही धरलाय ते साध्य तुम्हाला मिळालं का? महाराज म्हणले मिळालंय म्हणून तर सांगतोय. फक्त धरताना तो परमात्मा कसा धरावा, तर एकाग्र चित्तानं अनन्य भावानं तो धरावा. एक धरीला चित्ते, तोच आम्ही आमच्या चित्तामध्ये धारण केला. तो धरता येतो का? अहो भल्या भल्याना तो धरता आला नाही. अहो कळालाच नाही तर धरता येईल कसा? निळोबारा म्हणता तो सामान्य चक्षुन समजतच नाही. नव्हता काळा गोरा खुजाना ठेंगना, स्वरूप सुंदर आंधळाना देखना, कैसी जीवसी वतयाची भावना, पंचभवती कनाने पंच प्राणा हो. रंग नाही रूप नाही, नाही वर्ण छाया, निराकार निर्गुण, निराकार निर्गुण, तू ही रघुराया, मैं गुलाम, मैं गुलाम, मैं गुलाम तेरा. जो काळा होता का गोरा होता, उंच होता का खुजा होता, वांदळा होता का धडका होता, हेच माहिती नव्हतं. मग तो तुम्ही धरला कसा? तुकोबारा म्हणतात भाव या बाळाच्या जोरावर त्याला धरता येत. भाव बळे या कळे, येरविना कळे आणि करतळी आवळे तैसा हरी. असा तो परमात्मा आम्ही चित्तामध्ये धरला. एक आहे पहा, एकदा तो धरला, एकदा चित्तामध्ये त्याचा अनुभव आला, काही झालं तरी त्याला बाजूला काढू नये, त्याला बाजूला काढू नये. आमच्या जवळच आहे. आत हरी बाहेर हरी, हरीने घर कुंदी येले, कहा पग डारू देके अनेरा आणि देके सो सब वहीने घेरा. सर्वा घटी राम देहा देही एक, सूर्य प्रकाशक सहस्र रश्मी. किंवा कबीरजी सुंदर वर्णन करतात, बंगला खूप बनायावे अंदर नारायण सोये, पंचतत्व की भीत बनाई त्रिगुण कागारा, रोम रोम की छाव बिछाई चैतन्य करे हारा. इस बंगले को 10 दरवाजे बीच पवन का खांबा, आवत जावत कोई न देखे वही बडा अचंबा. तो परमात्मा चित्तात आहे पण त्याचं ज्ञान, त्याची अनुभूती, त्याचा अनुभव आपल्याला येत नाही. ज्या क्षणाला त्याचा अनुभव येईल त्या क्षणाला आपलंही काम होईल. विठ्ठल विषय झाला पाहिजे महाराज. विषय तो त्यांचा, विषय तो त्यांचा, विषय तो त्यांचा.
आम्ही आमच्या कसल्याच नात्याचा असणारा प्रतिबंध आमच्या जीवनामध्ये भक्ती करताना येऊ दिला नाही. काही महात्म्यांचं तेच आहे, म्हणून प्रमाण प्रसिद्ध आहे. प्रल्हादे जनक विभीषणे बंधू आणि राज्य माता निंदू भरते केली. जन्म देणारी माता भगवंताच्या बाबतीमध्ये अडसर ठरू लागली, माता बाजूला काढली. प्रल्हादानं पिता बाजूला काढला, भरताने माता बाजूला काढली आणि विभीषणानं भावाला बाजूला केलं. पण भगवंत चित्तामध्ये धरला. एक धरीला चित्ती, ही अनन्यता आहे. किती काही वेळेला काय होतं पहा, अनुकूल स्थिती व्यवहाराच्या बाबतीमध्ये आपल्याला दिसली की आपण देव बाजूला काढतो. महाराज म्हणतात देव बाजूला, अनुकूलता आली तरी देव बाजूला काढायचा नाही आणि प्रतिकूलता आली तरी देव बाजूला काढायचा नाही. आम्ही अनुकूलता आली तरी काढला नाही आणि प्रतिकूलता आली तरी काढला नाही, त्याला आम्ही तसंच धरलं. एक धरीला चित्ते. उदाहरण सांगता येईल, राजाच्या पदरीत चांगलं काम केलं, राजा प्रसन्न झाला. काम फार चांगलं केलं भाऊ, तू काय देऊ तुला? तो तरुण म्हणला, महाराज मला काही समजत नाही, तुम्हाला जे काही द्यावंसं वाटतं ते द्या. 16 ग्रामचं चांदीचं नाणं भेट म्हणून दिलं. चांदीचं नाणं भेट म्हणून दिलं. त्या तरुणानं ते चांदीचं नाणं घेतलं. गरीब बिचारा, लहानपणी मायबाप वारलेले, घरी कुणी नाही, पडकी झोपडी आहे. त्यानं विचार केला, हे नाणं जर झोपडीत ठेवलं तर याची चोरी होऊ शकते, मग हे नाणं घरी सुरक्षित राहणार नाही. त्या तरुणानं थोडं डोकं लावलं. राजाचा एक पडलेला राजवाडा वाटेतच होता. त्या राजवाड्यात कुणी राहत नव्हतं. नवीन राजवाड्यामध्ये राजा राहायचा. वाटेतला तो पडका राजवाडा, आणि त्यातल्या खोलीमध्ये तो गेला आणि एका फडची खाली ते नाणं पुरून ठेवलं. आला घरी. 5-6 महिने गेले. कसा तरी त्याचा योग जुळून आला आणि दोन्हीचे 4 हात झाले. लग्न झालं. नववधू ती पत्नी, संवाद चालू असताना, काय आणलं तू माहेरून, असं त्या तरुणानं आपल्या पत्नीला विचारलं. त्यावेळी ती लाजत नववधू आपल्या मालकाला म्हणते, माझ्या बापानं मला एक चांदीचं नाणं दिलंय. ते चांदीचं नाणं बघू कसं आहे. त्या मुलीनं ते चांदीचं नाणं आपल्या पतीला दाखवलं. ते चांदीचं नाणं बघितल्याबरोबर त्या तरुणाला फडशी खाली राजवाड्यात पुरून ठेवलेलं नाणं आठवलं. तो म्हणला, माझ्याकडे एक चांदीचं नाणं आहे, तुझ्याकडलं एक नाणं आणि माझ्याकडलं एक नाणं. आपल्या प्रपंचात आता किती नाणे झाले? 2 नाणे झाले. 32 ग्राम चांदी झाली आपल्याकडे. त्यावेळी ती पत्नी म्हणली, तुमच्याकडे एक नाणं आहे? म्हणले, आहे. बघू कुठं आहे? म्हणले, इथं नाही, मी पडक्या राजवाड्यात ठेवलंय. म्हणले, मला पाहिल्याशिवाय तुमच्यावर विश्वासच बसत नाही. ती दिवसापासून सुरुवात, पाहिल्याशिवाय मला तुमच्यावर विश्वास बसत नाही. अगं म्हणले, वेडे मी उद्या तुला दाखवतो. उद्याच दाखवतो. म्हणजे बघा, उद्याच दाखवावं लागेल. दाखवतो. सूर्य उदय झाला. बघता 12 पावणे 12 वाजले. दुपारचं ऊन. नाश्ता झाला आणि नाश्ता झाल्यानंतर ती नववधू म्हणते मालकाला, तुम्ही म्हणला होता चांदीचं नाणं दाखवतो, मला ते चांदीचं नाणं पाहायचं आहे. 12:30 वाजता त्यानं घर सोडलं चांदीचं नाणं आणण्याकरता. गरिबी होती, पायात पादत्र नाही, डोक्यावर काही घेतला नाही. ऊन भयानक चमकताय. सूर्यनारायण आग ओकतोय. पायाचा असणारा या ठिकाणी पापड झालाय. फोड येण्यासारखं असणारं ते ऊन, जमीन तापलेली आहे. राजवाड्याच्या दुसऱ्या मजल्यामध्ये तो राजा बसलेला आहे आराम खुर्चीमध्ये. तरुण कुणीतरी वाटेनं चलतोय, त्याच्या पायामध्ये पादत्रे नाहीत. राजानं बघितलं, राजाला दुःख झालं. माझ्या राज्यातला एक तरुण एवढा गरीब, त्याला पायाला पादत्राणे नाही, आणि अशा उन्हामध्ये तो का चालत असेल? नौकराला पाठवलं. म्हणले, त्या तरुणाला माझ्याकडे घेऊन या. त्या तरुणाला राजाच्या समोर उभं केलं. राजाच्या समोर तो तरुणाला हात जोडले. राजा म्हणला, का रे बाबा, का उन्हामध्ये चालतोय? नेमकं काय तुला या ठिकाणी अडचण निर्माण झाली? तेव्हा तरुणानं सगळं सांगितलं. महाराज, माझं 2-3 दिवसापूर्वी लग्न झालंय. 6 महिन्यापूर्वी तुम्ही मला एक चांदीचं नाणं भेट म्हणून दिलं होतं. पत्नीनं सांगितलं, मला ते नाणं पाहायचंय. तुम्हाला खोटं बोलता येणार नाही. तुमच्याच वाटेतल्या पडक्या राजवाड्यात मी चांदीचं नाणं पुरून ठेवलंय. मला ते चांदीचं नाणं नेऊन बायकोला, पत्नीला दाखवायचंय. तेव्हा राजाला त्याचं खरं बोलणं भावलं. राजा म्हणला, एवढा इमानदार तरुण आपल्या राज्यात आहे, मला तुझा अभिमान वाटतोय. खजिनदाराला बोलवून घेतलं. खजिनदार इमानदार तरुण आहे,
याला 500 चांदीचे नाणे देऊन टाका. खजिनदारानं लगेच 500 चांदीचे नाणे आणले आणि त्या तरुणाला दिले. म्हणले हे आता 500 नाणे तुला भेटले, या नाण्याचं तू करणार काय? तेव्हा त्या तरुणानं सांगितलं, महाराज यात 500 नाण्यापैकी 2-4 नाणे मी मोडणार आणि त्याच्यातला एक चांगला बाटा कंपनीचा बूट घेणार, बूट पायामध्ये घालणार, रेमंडचा एक सूट शिवून घेणार, तो सूट मी अंगामध्ये परिधान करणार, पालपूरचा फेटा एक घेणार, फेटा चांगला डोक्याला बांधणार, 2 नौकर सोबत घेणार, खोरं फावडं सोबतच घेणार, राजवाड्यात जाणार आणि तो राजवाड्यातलं ते माझं चांदीचं नाणं घेणार. राजानं कपाळावर हात मारून घेतला. अरे भल्या माणसा, डोक्यातलं एक चांदीचं नाणं तुझ्या निघावं याच्याकरता 500 दिले, तरी तुझ्या डोक्यातलं चांदीचं नाणं निघत नाही. राजा ही चिकसकच होता. राजा म्हणला काही झालं तरी याच्या डोक्यातलं चांदीचं एक नाणं काढायचंच. राजानं दुसरा आवाज दिला खजिनदाराला, खजिनदार याला आता एक काम करा, 1000 सोन्याचे नाणे द्या. खजिनदारानं लगेच 1000 सोन्याचे नाणे दिले. म्हणले आता 1000 सोन्याच्या नाण्याचा तू मालक झालास, सांग या नाण्याचं तू काय करणार? म्हणजे राजे साहेब, आता 1000 सोन्याचा मी नाण्याचा मालक झालोय, पहिलं काम मी एक करणार, BMW गाडीच्या शोरूम मध्ये जाणार, नाही तर फॉर्च्युनर मध्ये जाणार, जी बरी वाटते ती गाडी मी घेणार. मग 80 लाख लागू नाही तर 90 लाख लागू. का? सोन्याचे नाणे आता 1000 आहेत, 500 नाणे चांदीचे आहेत. चांगली गाडी घेणार, चांगला ड्रायव्हर एक्सपर्ट मी त्या गाडी चालवण्याकरता ठेवणार, 2-3 नौकर गाडीमध्ये टाकणार आणि ड्रायव्हरला म्हणणार गाडी सरळ घेऊन चल. कुठं? पडके राजवाड्याच्या पुढे. कशाला? ते चांदीचं नाणं माझं काढण्याकरता. राजानं कपाळावर हात मारून घेतला. भल्या माणसा, 1,500 नाण्याचा तू मालक झाला तरी तुझ्या डोक्यातलं एक चांदीचं नाणं जात नाही. राजा हिची कसकच घेऊ. राजाने विचार केला, असा इमानदार माणूस भेटणार नाही. राजाला नव्हती संतती. त्यानं विचारच केला होता, कुणाला द्यावं राज्य, कुणाला द्यावं राज्य, असा इमानदार तरुण भेटणार नाही. प्रधानाला बोलवलं, प्रधानजी मला राज्याच्या वाटण्या करायच्या, अर्धी वाटणी या तरुणाला द्यायची आहे आणि अर्धी वाटणी मी आहे तोपर्यंत मला ठेवायची आहे. माझ्या पश्चात याला देऊन टाकू, वाटण्या करा. प्रधान म्हणले ठीक आहे. विचारा म्हणले त्याला नेमकी कोण वाटेनी पाहिजे, दक्षिणेकडून पाहिजे का उत्तरेकडून पाहिजे? मधोमध दोरी टाका. मधोमध दोरी टाकली. प्रधानजी त्या तरुणाला म्हणतात, सांग तरुणा, तुला नेमकी दक्षिणेकडून वाटणी पाहिजे का उत्तरेकडून वाटणी पाहिजे? त्यानं सांगितलं, मला बाकी दिशा सांगू नका, ज्या बाजूला पडका राजवाडा येतो त्याच बाजूची वाटणी मला पाहिजे. का? त्या वाड्यामध्ये माझं काय आहे? चांदीचं नाणं आहे. मी विनोदा करता नाही सांगितलं. एवढी अनुकूलता आली तरी त्यानं आपल्या ठिकाणचं डोक्यात बसलेलं चांदीचं नाणं काढलं नाही. जगद्गुरु तुकोबारा म्हणतात, तेच झालं. दुष्काळ पडला तरी आम्ही जो धरला तो सोडला नाही, आणि सुकाळ झाला आम्ही जो धरला तो सोडला नाही. एक धरीला चित्ती, आम्ही चित्तामध्ये एक धरला. ही परमार्थामध्ये अनन्यता आहे आणि ही पाहिजे विठ्ठल. व्यवहारातला विचार सांगितला. थोडं रामायणाकडे या. कुंभकर्णाला ज्यावेळेस जागा केलं, महाराज तुम्ही आता जागा झाल्याशिवाय रामाचा बंदोबस्त होत नाही, तुम्हाला जागा व्हावं लागेल. काय काय झालं हे सांगितलं. कुंभकर्णाच्या समोर यादी वाचून दाखवली. म्हणजे रावणाला, माझ्या दादाला एवढा त्रास झाला, बिभीषण काय करतोय ते म्हणजे तुम्हाला माहिती नाही का? बिभीषणानं पक्षांतर केलंय. बिभीषण आपल्या लंकेत नाही, बिभीषण विरोधी पक्षामध्ये दाखल झालेला आहे. बिभीषणानं उडी तिकडे मारली आहे. ही उडी मारण्याची परंपरा जुनी आहे, बिभीषण पासून चालत आलेली आहे. खुर्ची तिकडे आहे तर मग इकडे राहून काय करायचंय, लगे उडी मार तिकडे आहे. म्हणजे कुंभकर्ण म्हणला, माझ्या दादा करता मी जागा झालोय, आता काळजी करायचं काम नाही. कुठं आहे ते राम आणि कुठं आहे त्याचं ते सैन्य? म्हणले कोण आहे त्याचे सैनिक? म्हणले वानर त्याचे सैन्य आहे. आणि कुंभकर्ण पादक्रमण करू लागला. पादक्रमण करत असताना एक वानराचं पिल्लू त्याच्या हातात लागलं. ते लहानसं वानर, आणि वानराला पकडलं महाराजांनी, हातावर घेतलं. डाव्या हातावर ते वानराचं पिल्लू आहे. निसर्गानं त्याच्यावर अशी कृपा केली आहे, त्याच्या शरीरातून सुगंध दरवळतोय. शरीरातून नैसर्गिक सुगंध दरवळतोय. काय सुगंध आहे? आता आपलाही सुगंध येतो 5-6 दिवस आंघोळ नाही केल्यानंतर. तोंड नाही धुलं की मग लोक म्हणतात लांब सारखा, जरा पुढे पलीकडे सारखा, हे दुर्गंधी आहे. पण त्याच्या शरीरातून सुगंध येतोय.
प्रसन्नता निर्माण झाली कुंभकर्णाला. ते म्हणले काय रे बाबा तुझं नाव काय? तर म्हणला या देहाला गंधमादन म्हणतात. तो कुठला कुणाचा? त्यानं परिचय दिला, मी रामाचा आहे. रामाचा. राम शब्द कानावर पडल्याबरोबर कुंभकर्णाला राग आला. म्हणले रामाचा? खबरदार, माझ्या हातात तू लागलाय. तुला जर तुझा प्राण वाचवायचा असेल तर एकदा तुला काय म्हणावं लागल? रावणाचा म्हणावं लागल. तो रावणाचा म्हण. तर म्हणला रामाचा. पुढच्या बाजूच्या माणसाला आपल्या बाजूला जर घ्यायचं असेल तर रामायणामध्ये 4 नीती सांगितलेल्या आहेत. साम, दाम, दंड आणि भेद समजून सांगितलं. फक्त एकदा रावणाचा म्हण. तो म्हणला मी रामाचा. पुन्हा दामाची अपेक्षा दाखवली. म्हणले रामाकडे जर 2000 असेल, रामाकडे 2000 असेल तर मग आमच्या रावण महाराजांना 20,000 द्यायला होतो. त्यांच्याकडे PF GF असेल ते मी आणखी वाढीव देतो. घरकुलाची योजना, सगळ्या योजना तुला या ठिकाणी, पेन्शन योजना, सगळी योजना तुला. तिकडे 1500, आपल्याकडे 3000. मुख्यमंत्री लाडकी बहीण नाही हे सांगायला. फक्त तू एकदा काय म्हण? रामाचा म्हण. दामाची आशा दाखवली तरी तो म्हणतो मी रामाचा. रावणाचा नाही, मी रामाचा. शेवटी दंड द्यायचा विचार केला. आता जर तू रावणाचा नाही म्हणला तर तुझं घर जाळलं जाईल, तुझी पत्नी मारली जाईल, तुझे मुलं बाळ संपवले जातील, तुला पीडा दिली जाईल. तो मला काय करायचे ते करा, मी रामाचा. आणि शेवटी विचार त्या कुंभकर्णाने केला, एवढे प्रयत्न करून जर हा रावणाचा म्हणत नाही तर मग याला रामाचा तरी का ठेवायचं. गळा दाबला, कंठ आवळला, लाल बुंद डोळे झाले, नेत्रातून आता रक्ताच्या चिळकांड्या, नाकातून रक्त निघू लागलं. तेव्हा कुंभकर्ण म्हणतो, हे वानरा, असा देह प्रत्येकाला भेटत नाही. निसर्गाच्या कृपेनं तुला असा सुगंध देणारा देह मिळाला आहे. हाकनाक मृत्यूला सामोरं जाऊ नको. फक्त एकदा रावणाचा म्हण, एकदा रावणाचा म्हण. तेव्हा त्या गंधमादन एवढ्या वानराच्या पिल्ल्यानं उत्तर दिलं, जिवंत आहे तोपर्यंत रामाचाच, मरतानाही रामाचा, आणि मेलो तरी रामाचा. एक धरीला चित्त. एकच आम्ही आमच्या चित्तामध्ये धारण केलेलं आहे. जरी आकाशवर पडो पाय, जरी आकाशवर पडो पाय, नामदेव महाराजाचा एक अभंग आहे पहा. देह जावो अथवा राहो, पांडुरंगी दृढ भावो, चरण न सोडी सर्वता, आन तुझी पंढरी. काही झालं तरी मी माझ्या चित्तामध्ये जो धरलाय त्याला मी सोडणार नाही. एक धरीला चित्ते. त्याला धरण्याकरता तुम्ही नेमकं काय? भक्ती. भक्तीला जोड भावाची की, आणि भाव या ठिकाणी गुणाने त्या परमात्म्याला आम्ही धरलं. बाकी बळाचा कोणत्याही वापर केला तरी तो धरता येत नाही. मी गेल्या वर्षीच त्या अभंगाचं निरूपण केलं होतं. वीर विठ्ठलाचे गाढे आणि कळी काळ पाया पडे. विठ्ठलाचे जे गाडे भक्त आहेत त्यांच्याकडे कोणतं बळ आहे तर त्यांच्याकडे भावाचं बळ आहे. काही संपत्तीच्या बळाने बलवान असतात, काही सत्तेच्या बळाने बलवान असतात, काही शरीर संपदेने बलवान असतात, काही निश्चयाच्या बळाने बलवान असतात. संत महात्मे भावभक्तीच्या बळाने बलवान आहेत. म्हणून देव तिही बळे धरीला सायासे, आणि करोनिया नाश उपाधीचा नाश करून त्या परमात्म्याला धरण्याचं काम या महात्म्याने केलेलं आहे. एक धरीला चित्ती. आम्ही रकुमाईचा पती धरला. आता इथं तुकोबरांना म्हणता आलं असतं, आम्ही लक्ष्मीचा पती, आम्ही सत्यभामेचा पती.
आम्ही राहीचा पती, आम्ही मित्रविंदेचा पती, आम्ही जामवंतीचा पती, आम्ही सत्तेचा पती, आम्ही भद्रेचा पती, असं म्हणता आलं असतं. भगवंताच्या 8 पट्ट नाही का आणि 16,100 नाही का, 16,108 पत्न्याचा मालक तो परमात्मा. पण या सगळ्यांना तुम्ही डावललं आणि रुक्माईचा पती असा का उल्लेख केला? त्याचं कारण वेगळं आहे. तर ते कारण आपल्या लक्षात आणून देतो. आपण आहोत महाराष्ट्रातले आणि पांडुरंग परमात्मा मूळचा उत्तर भारतातला. तो कुठला आहे? उत्तर भारतातला. उत्तर भारतातून तो महाराष्ट्रात आला पुंडलिकाच्या भावार्था आणि गोकुळीहुनी झाला येता. त्याला 2 कारण सांगितलेली आहेत. रुक्मिणी करता आला आणि पुंडलिका करता आला. अगोदर रुक्मिणी आई साहेब इकडे रुसून आल्या, त्या अंबाबाई पटंगणामध्ये बसल्या आणि नंतर पांडुरंग परमात्मा पाठीमागून आला म्हणून रुक्माईचा पती. हे एक कारण आहे. हे नाही कळालं तर सोपं सांगतो. सासरमध्ये गेल्यानंतर परिचय देत असताना त्या व्यक्तिमत्वाकडून परिचय दिला जातो. का हो, मोटारसायकलवर पाठीमागून बसलेल्या कोण होत्या? आम्हाला माहित नाहीत का? आपल्या गावातले ते रामभाऊ, त्यांच्या त्या अर्धांगिनी आहेत. म्हणजे रामभाऊ कोण पत्नीचा परिचय आहे त्यांच्या गावात. पण तेच रामभाऊ जर सासरवाडीत गेले, तेच रामभाऊ सासरवाडीत जर गेले तर सासरवाडीमध्ये डबल शीट ते 2 जण गेलेले आहेत बुलेट गाडीवर. गाडी चौकातून पुढे गेली आणि मंदिराच्या ओट्यावर बसलेले काही सरग्रस्त, त्याने त्या गाडीची फायरिंग तो आवाज ऐकला, कान टावकारले. ते म्हणले एवढी आवाज करीत गाडी कुणाची गेली हो? कोण होतं गाडी चालवायला? त्यावेळेस तो सोबतचा म्हणतो, तुम्हाला माहिती नाही का? तुम्हाला माहिती नाही ती गाडी कुणाची येते? माहिती नाही. ते म्हणजे ठकीचे मालक होते. ठकीचे मालक. ठकी कुणाची? आम्हाला काशीराम पाटलाची पोरगी ठकी. ठकूचे ते मालक आहे. म्हणजे सासरवाडीमध्ये माहेरमध्ये परिचय कुणा आहे? त्या मुली कोण आहे आणि सासरमध्ये परिचय कुणा आहे? त्या मुला कोण आहे? आता पांडुरंग परमात्म्याची सासरवाडी आहे महाराष्ट्र. आलं का लक्षात? बघा, पांडुरंग परमात्म्याची सासरवाडी कोणती आहे? महाराष्ट्र आहे. का? कौंडण्यपूर भीमक राजाची असणारी राजधानी हे महाराष्ट्रात येते आणि त्या भीमक राजाची 9वी कन्या रुक्मिणी आहे आणि रुक्मिणीचा तो पती पांडुरंग परमात्मा. म्हणून आम्ही रुक्माईचा पती. विठ्ठल. हे एक कारण आहे. आणि दुसरं एक कारण कोणतं? नारद ज्या वेळेस भगवंताचा प्रपंच पाहण्याकरता द्वारकेमध्ये गेले, त्या नारदाने द्वारकेमध्ये भगवंताचा सगळा प्रपंच बघितला. काय प्रपंचात मुनिवच नाही, 16,108 पत्न्या, पण एकाही पत्नीच्या मुखातून मालकाबद्दल तक्रार ऐकली नाही. नारदाला नवल वाटलं, काय देवाचा संसार आहे, एकही पत्नी तक्रार करत नाही. तक्रार करायची संधी देवाने ठेवलेली नव्हती. 16,108 सारखेच रो हाऊस, 16,108 सारखेच असणारे किचन, 16,108 एकाच कंपनीचे मिक्सर, 16,108 एकाच कंपनीचे गोदरेज फ्रीज, 16,108. अहो काही घ्यायचं झालं की देवानं किती घ्यायचं? 16,108. एखादा दुकानदार जर म्हणला किंवा साबणा आहेत किती आहेत? नाही म्हणले थोडे 1500-1600. नाही 16,108. ते एक सारख्याच ग्रामचे पाहिजेत, सारख्याच कंपनीचे पाहिजे. नाही तर इकीला जायचं ऑफरचं आणि इकीला जायचं बिगर ऑफरचं. लगेच तक्रार. संधीच भांडण व्हायची ठेवली नाही देवानं. तेल डबे म्हणलं की 16,108च. तक्रार कोण कशाला करताय? भांडणच नाही. प्रपंचात भगवंताच्या भांडण दिसलं नाही. पण नारद म्हणले आपलं काम म्हणून काय आहे? कारण आपण जिथं जातो तिथं कामच करून येतो. काहीतरी आपण केलं पाहिजे ना, काहीतरी केलं पाहिजे. सत्यभामेच्या बंगल्यामध्ये गेले नारदजी आणि सत्यभामेला म्हणतात, सत्यभामे खरं तुला बरं वाटणार नाही, खरं पचत नाही. सत्यभामा म्हणले काय बोलायचे ते मोकळ्या मनानं बोला. मालकाचं तुझ्या मनावर तेवढं वात्सल्य प्रेम तुझ्यावर नाही, जेवढं रुक्मिणीवर आहे तेवढं तुझ्यावर नाही. सत्यभामा म्हणले असं काही बोलू नका. आमंत्रण पत्रिका कुठली असू द्या, किक गाडीवर मारली की मीच माग बसते. मी गाडीवर, मलाच कुठल्याही फंक्शनला कार्यक्रमाला मला घेऊन जातात आणि तुम्ही कसं म्हणताय की असं? नाही, रुक्मिणीवर जेवढं वात्सल्य आहे तेवढं वात्सल्य तुझ्यावर नाही.
हट्ट कर, हट्ट काहीतरी. मोठ्या माणसाचा हट्ट मोठाच असतो. सत्यभामा म्हणले तुम्ही सांगा मी कोणत्या गोष्टीचा हट्ट करू. काही नाही म्हणले पारिजातकाचा हट्ट कर. रुक्मिणी म्हणले ठीक, सत्यभामा म्हणले ठीक आहे. नारदजी निघून गेले आणि सत्यभामा कोपऱ्यात जाऊन बसली. हसत मुखानं स्वागत करणारी सत्यभामा 4 वाजता ज्यावेळेस भगवान अंगणात आले त्यावेळेस समोर आली नाही. तेव्हा भगवंताला नवल वाटलं. नौकराला विचारलं अरे सत्यभामा कुठं आहे. म्हणले मधल्या घरात. आतमध्ये जाऊन आवाज दिला सत्यभामा सत्यभामा. 1 नाही 2 नाही. शेवटी नौकराला विचारलं कुणी नव जुनं आलं होतं का. सासरवाडीचं कुणी. म्हणले सासरवाडीचं नाही. शेजारी शेजारी नाही. मग सत्यभामा रुसून का बसली आहे काय माहिती नाही. नाही नाही विनाकारण बसणार नाही कुणीतरी आला असेल. मग तो नौकर म्हणतो आलं होतं. म्हणले कोण. शेंडीवाला. शेंडीवालं आलं होतं. मग शेंडीवालं म्हणल्याबरोबर लक्षात आलं. म्हणजे नारदाचं काम आहे. जवळ येऊन विचारलं सत्यभामा काय असेल ते बोलून दाखव त्याच्याशिवाय कळणार नाही. नाही म्हणले नाही बोलायचं. अगं बोलल्याशिवाय कळल कसं. माझ्यावर तुमचं वाचलले नाही. म्हणले कशाहून. आमचा हट्ट तुम्ही कधी पूर्ण केलाय. म्हणले केलाच नाही तर पूर्ण करायचं काय का. हट्ट केलाय कायच्या अगोदर कधी. म्हणले मग ते करते. म्हणले बोल काय हट्ट आहे तुझा. पारिजातक पाहिजे. म्हणले उद्या. इंद्राकडे गेले आणि इंद्राकडून बळजबरीनं पारिजातक आणलं ते सत्यभामेच्या दारात लावलं कुठं. सत्यभामेच्या दारात. ते पारिजातक फुलाचं झाड सत्यभामेच्या दारात लावलं. सत्यभामा रोज पाणी त्या झाडाला घालू लागली आणि अलगद फुलं मात्र रुक्मिणीच्या दारात पडू लागले. आम्ही रुक्माईचा पती. द्यायचं झालं की रुक्मिणीला देतो. मागतो त्याला दिल्यासारखं करतो. पण ज्याला द्यायचं त्याला भरभरून देतो. त्यानं दिलं कुणाला. रुक्मिणीला दिलं. का दिलं त्याचं कारण आहे रुक्मिणीनं देव पाहिला नव्हता. फक्त देवाच्या कीर्तीचे पोवाडे सुदेव नावाच्या ब्राह्मणाच्या मुखातून ऐकले होते. एकदा वेळ मिळाला तर रुक्मिणी स्वयंवर नावाचा ग्रंथ नाथ महाराजांचा वाचा. सुदेव ब्राह्मणाच्या मुखातून ज्यावेळेस भगवंताच्या रूपाचं वर्णन रुक्मिणीनं ऐकलं त्याच वेळेला रुक्मिणी निश्चय केला आता मी माझ्या अंतःकरणामध्ये तोच धरलाय. आता मी दुसऱ्याशी विवाह करणारच नाही असा निश्चयाची प्रतिज्ञा. असा पण या भूतलावर पहिला जर कुणी केला असेल तर तो रुक्मिणीने केलाय. म्हणून तुकोबा उल्लेख आई साहेबांचा करतात रुक्मिणीचा पती. बऱ्याच अभंगामध्ये आहे पहा. भेटी रुक्माईच्या वरा. रुक्माईचा वर रुक्मिणीचा असणारा पती तोच आम्ही आमच्या चित्तामध्ये धरला. त्याच्यामुळे झालं काय झाले तेने झाले अवघे काम निवारला भाऊराम. या चरणामध्ये ज्ञानाचा विषय आहे.
अवघं काम साध्य प्राप्त झालं म्हणतात. अवघे म्हणजे सर्व. तर याचा जरा सांगोपांग जर विचार केला तर सर्व म्हणजे अवघे होऊ शकत नाही. अवघे आणि सर्व यातला फरक सांगतो. मुक्रामाबाद मध्ये सर्वच राहतात, कीर्तनाला अवघे आले, हा फरक आहे. पंढरपूरला सर्वच जातात, पण काकड्याच्या भजनाला अवघे उठतात. चंद्रभागेचं स्नान सगळेच करतात, परंतु चरणाचं दर्शन अवघे घेतात. अवघे आणि सर्व यातला फरक आहे. अवघे काम. मग कोणतं काम झालं? मला भवभ्रम गेला, अज्ञान संपलं, विकाराचं जे प्रबळ वाढलं होतं अंतकरणामध्ये त्याचं उच्चाटन झालं. जी अंतकरणामध्ये विकल्पाची धारणा तयार झाली होती ती विकल्पही संपले. त्रिविध तापानं जीव तप्त झाला होता, ते तापही निवृत्त झाले. पूर्वजन्मामध्ये केलेलं कळत न कळत जे पापकर्म आहे त्या पापकर्माची निवृत्ती झाली. संचित काय मानलंय, संचित म्हणजे प्रारब्ध, पुढे संचिताचेच भोग घेऊन येतो, तर ते संचिताचे भोग संपून गेले. प्रारब्ध आता अनुकूल स्थितीमध्ये आमच्या समोर उभा राहिलं, तेने झाले अवघे काम. महाराज एक चित्ता धरला आणि एक चित्ता धरल्यानंतर एवढे काम झाले. म्हणजे का होणार नाही? औषध एक असतं, आजार बरेच ते दूर करतं. एक जरी औषध असलं तरी आजार बरेच दूर करतं. आदरणीय शेखर महाराज सांगायचे, चातुर्मासामध्ये त्यांचा ऐकलेला दृष्टांत आहे. ते एका वैद्याकडे कंपाऊंडर होता. कंपाऊंडर वैद्य, नाडी परीक्षा घेणारा, जाणकार वैद्य, आणि कंपाऊंडर त्याच्या हाताखाली काम करणारा. मग ते वैद्याचा असा हातगुण होता की त्याने ते पावडर दिलं आणि ते पावडर त्या रोग्याने घेतलं की जो काय त्या रोगानं ग्रस्त झालेला तो रोगी असेल तो रोग संपून जायचा आणि त्याच्या चेहऱ्यावर आनंद दिसायचा. एकच पुडी 52 आजारावर चालायची. पुडी एकच 52 आजारावर चालायची. 2-3 वर्ष तो कंपाऊंडर त्या वैद्याकडे राहिला. त्या कंपाऊंडरनं विचार केला, वैद्य होणं सोपं आहे, याच्यात काही जास्त अवघड नाही, फक्त ते पावडर कोणता एवढं विचारातलं पाहिजे. ते हळूच गुरुजीला एके दिवशी त्या वैद्याला विचारलं, हे पावडरचं नाव काय? म्हणले याचं नाव आहे सोनामुखी. सोनामुखी नावाचं पावडर आहे. याचा परिणाम काय होतो? म्हणजे पोट साफ होतं, पोट. आणि बरेच आजार हे पोटातूनच निर्माण होत असतात. पोट अजीर्ण झालं की ते आजाराला निमंत्रण देतं. मग पोट अगोदर साफ या औषधानं होतं. म्हणून हे औषध रामबाण आहे. त्या कंपाऊंडरनं पंढरपूर गाठलं आणि 2 क्विंटल सोनामुखी कवटेकर आपण घेतला. कवटेकर 2 क्विंटल सोनामुखी पावडर घेतलं आणि स्वतःचाच बोर्ड तयार केला. एक इथं कोणत्याही रोगावर रामबाण औषध. त्या वैद्यवाच्या दूर असणाऱ्या 200 किलोमीटर अंतरावर त्यानं स्वतःचा दवाखाना थाकला. दवाखान्यात पाठी समोर लावली. नेमकं त्याचं भाग्य चांगलं, नवीन डॉक्टर गावात आलाय आणि एकदा माझं पोट जड झालं, दुखतोय, काहीतरी जास्त खाण्यात आलं, पोट दुखायलंय. तो म्हणला आता दवाखान्यात जायचंय. त्यावेळेस तो विचारत असताना तो समोरचा म्हणला, आता शहरात जायची गरज नाही, नवीन वैद्य आपल्या गावात आलाय, तुम्ही त्याला दाखवून घ्या. तो त्या वैद्याकडे गेला. तो नवीन असे कंपाऊंडर, पण हात गुण चांगला आहे असा आवेशात तो बोलतोय, काय होतंय? पोट दुखतंय. झोपा. नाडी परीक्षा केली, काही कळत नव्हतं. हातात घेतला, तोंड उघडलं, जेब काढा, काढली, डोळे दाखवा, दाखवले, श्वास घ्या, घेतला, सोडा, सोडला, सगळं झालं. तर आता काय होतंय? पोट दुखतंय. एक पुडी काढली, म्हणजे पाण्यात घ्या. ती पुडी पाण्यात घेतली. त्याचा परिणाम असा झाला, पोट साफ झालं, कोटा साफ झाला. दुसऱ्या दिवशी त्याला एवढा आनंद झाला, म्हणजे वैद्य असावा तर तुमच्यासारखा. 100 काय, हे 200 रुपये घ्या. काय रामबाण औषध दिलंय. पोट दुखत होतं, त्रास संपला. त्यानं सगळ्या गावात प्रचार आणि प्रसार करायला सुरुवात केला. म्हणजे वैद्य असावा तर असा. आपलं भाग्य चांगलं असाल, वैद्य आपल्या गावाला लाभलाय. डॉक्टर फार चांगला आहे बरं का. नेमकं एका कुंभाराचं गाढव हरपल्यात, ते सकाळपासून सापडत नाही. तो कुंभार त्याला भेटला. म्हणजे काय म्हणला, कोण आलाय आपल्या गावात? म्हणजे डॉक्टर आलाय. म्हणजे कसला डॉक्टर आहे? अहो कसलाही आजार असू द्या, कसलंही दुःख असू द्या, ते दुःखच निवृत्त करतो. म्हणजे माझं गाढव हरपलंय, जाऊ म्हणजे डॉक्टर. आता गाढवाचा नाही का डॉक्टरचा? ते गेलं कुंभार. ते म्हणलं, डॉक्टर दादा
ते म्हणले काय होत आहे? म्हणजे माझं गाडं हरपलंय. झोपा. झोपले. तोंड उघडलं, जीभ दाखवा, दाखवली, डोळे दाखवा, दाखवले, श्वास घ्या, घेतला, श्वास सोडा, सोडला, काय होईल? गाडं हरपले. म्हणजे गाडं हरपले. या 2 पुड्या, त्याला एक दिली नाही, किती दिल्या? 2 पुड्या. अगोदरच त्याचा कोटा चांगला, पोट चांगलं, आणि त्याच्यात ते सोनामुखी औषध पुन्हा डबल मात्रा, दुप्पट मात्रा खाण्यात आली. त्याचा परिणाम 2 वाजल्यापासूनच रात्री घे लोटा जाणं, घे लोटा जाणं दिलं. घरी येऊ दे ना, तेवढ्यात कळ निघायची पुन्हा वापस. त्यानं विचार केला, हे चक्रा मारण्यापेक्षा तिथंच नदीवर बसलेलं बरं. 4 वाजता जे पहाटे नदीवर बसलं, येऊ काय चांगला, 5:45 वाजता ते गाढव चरत चरत त्याने दिला. आणि गाढवाला समोर पाहिल्याबरोबर कुंभार म्हणला, झाला थोडा त्रास, गुण हमकाच सापडला ना गाढव. त्यानं लगेच 500 रुपये देऊन टाकले वैद्याला. वैद्य असा होता तुमच्यासाठी. हरपलेलं गाढव सापडलं. पावडरचा परिणाम. हे सगळ्या गावात चर्चा झाली. काय वैद्य आहे, काय डॉक्टर आहे, काय वैद्य आहे, काय डॉक्टर आहे. राजाची राणी एक आवडती आणि एक नावडती. नावडती राजानं राजवाड्यातून बाहेर काढली होती आणि तिला स्वतंत्र एक बंगला बांधून दिला. ती नावडती विचार करू लागली, एवढा विषय गेलं, 40 वर्ष झालंय मालकाचं, राजाचं मुख बघितलं नाही. आता वय झालंय, एकदा डोळे भरून पतीला पाहावं, राजाला पाहावं असं तिला वाटायचं. पतीची ती इच्छा काही पूर्ण होत नाही. कुंभार नेमका त्या दरवाज्यानं चाललेला होता. कुंभाराच्या चेहऱ्यावरचा आनंद बघितला आणि राणीनं आवाज दिला, ए दादा इकडे, काय झालंय नेमकं? ते म्हणजे, राणी साहेब वैद्य आलाय गावात. काय वैद्य आहे, काय वैद्य आहे, काय वैद्य आहे? म्हणजे काय, कसलाही आजार, कसलंही दुःख असू द्या, निवृत्तच करतो. राणी म्हणली, माझ्या राजाची भेट घालून देईल का? गाद येणार नाही, जावा. राणी थेट वैद्याकडे. काय व्हायले? म्हणजे झोपा. झोपली, डोळे दाखव, ते सगळं प्रक्रिया. शेवटी राणीला विचारलं, काय व्हायले? म्हणजे माझ्या मालकाची मला भेट घ्यायची, मालकानं मला पाहावं, मी एकदा मालकाला पाहावं असं झालंय आणि भेट काही होत नाही. 5 पुड्या दिल्या. किती पुड्या? 5 पुड्या. गरम पाण्यात घ्या. राणीनं एकदाच 5 पुड्या घ्या. बघू नका. अहो, ते कवळे स्वभावची ती बिचारी राणी, नाजूक साजूक स्वभाव तिचा, शरीरही तसं नाजूकच. त्या सोनामुखीचा असा परिणाम झाला, पाणी वरून घ्यायचं, शरीर खिळून गेलं, अगदी हाडाचे काढ झाले. अगदी आमतुरणात ती राणी ओळखता येईना. ही गोष्ट राजाच्या कानावर गेली. राजाला कोणीतरी सांगितलं, राजे साहेब, आपल्या मालकीन, ज्या थोरल्या मालकीन आहेत त्या आता काही राहत नाही, त्या काही राहत नाही. 1-2 दिवसाच्या असणाऱ्या या ठिकाणी संपलंय त्यांचं. अंतरुणावर त्यांचं शरीर दिसत नाही. अशी अवस्था झालीये. राजाला पश्चाताप झाला. राणी जर गावाच्या बाहेर त्या बंगल्यामध्ये मरण पावली तर येणारी प्रजा आपल्याला नावं ठेवी. एवढी सार्वभौम सत्ताधीश राणी राजवाड्याच्या बाहेर मरण पावली. अंतविधी करता का होईना राजवाड्यात तिला आणावं लागणार आहे. त्याच्यापेक्षा प्रधानाला सांगितलं, रथ घ्या. नव्हे मीच त्या रथामध्ये बसतो, राणीला घेऊन येऊ. रथामध्ये राजा बसला, राणीच्या महालामध्ये गेला. राणीला कोणीतरी सांगितलं, राजेसाहेब स्वतः तुम्हाला न्यायला राजवाड्यात आले. अहो, तेवढं शिणलेलं शरीर, राजा आलाय म्हणल्याबरोबर प्राणामध्ये ताकद, शरीरात ताकद आली आणि राणी उठून बसली महाल. राजाचं स्वागत केलं. तिच्यात कुठून शक्ती आली काही माहिती नाही. स्वतः ती रथात बसली आणि खुदकन हसली. झाला थोडा त्रास, राजाची भेट नव्हती झालेली. 40 वर्ष झालं. राजानं स्वतःहून आपल्याला राजवाड्यात घेऊन जातोय. किती आनंद झाला. अहो, पुन्हा त्या राणीमध्ये एक उमेद आली, शक्ती आली आणि राणी आनंदानं राजासोबत राहू लागली. गुण यायला किंवा गुण यायला राजाचा, राणीला गुण आला, कुंभाराला गुण आला, त्या सामान्य व्यक्तीला गुण आला. अचानक परचक्र आलं आणि शेजारच्या राज्यानं सैनिक असणारे या ठिकाणी शत्रू सैन्य राजवाड्यावर, त्या राजावर स्वारी करण्याकरता आलेलं आहे. नदीच्या पलीकडे ते शत्रूचं सैन्य स्वारी करण्याकरता आलेलं. प्रधानानं सांगितलं, राजेसाहेब आता काही खैर नाही, परचक्र आलंय, शत्रू सैन्य नदीच्या पलीकडे आलंय, आपली तर कसलीच तयारी नाही, आपला पराजय निश्चित आहे त्या युद्धामध्ये. राजा म्हणला, आता काय करायचंय? अचानक काय करताय?
प्रधानजी म्हणले डॉक्टर चांगला आहे, बघू त्याला काही विचार. शेवटी राजानं त्या डॉक्टरला बोलवलं. म्हणजे काय खर्च यायचा ते येऊ दे, स्वतंत्र तुला वैद्यकीय महाविद्यालय उभा राहून देतो, फक्त याच्यावर काहीतरी तू रामबाण. म्हणजे उपाय आहे आपल्याकडे. म्हणले कोणता उपाय? सोनामुखी पावडर. एक काम करावं लागेल, 2-4 नोकर माझ्यासोबत द्या, प्रत्येक योद्ध्याला 1-2 पुड्या द्या म्हणले खायला. 25,000 सैन्य होतं, 2-2 पुड्या प्रत्येक सैनिकाला खायला दिल्या. त्या प्रत्येक सैनिकानं 2-2 पुड्या त्या सोनामुखीच्या खाल्ल्या. त्याचा परिणाम हातात तलवार घ्यायची ताकदच राहिली नाही. लोटान नदी 25,000 सैनिक नदीकडे. तिकडल्या शत्रूच्या सैन्यातल्या प्रमुखानं त्या दुर्बिणीतून बघितलं तिकडे काय तयारी चालू आहे, हे सगळं पाहिलं दृश्य. आणि तो सैनिक, तो राजाचा प्रधान तिकडल्या राजाला म्हणला, राजे साहेब त्या राज्यावर स्वारी करून उपयोग होणार नाही का? बहुतेक त्या राज्यात गॅस्ट्रोची साथ चालू आहे, कॉलरा नाही तर गॅस्ट्रो झालेला आहे. सगळं सैन्य नदीच्या काठावर आलंय, त्याच्यामुळे आपलं सैन्य जर तिथं गेलं आणि त्यांना जर गॅस्ट्रोची लागण झाली तर काय करायचे त्या राज्याला? शरीर सलामत तो पगडी नको म्हणले, परत गेलं सैन्य. राजा म्हणला वैद्य असावा असा. काय त्रास झाला, त्रास गुण मात्र हमखास असा वैद्य भेटाव. महाराज एक सांगतो का, मी विनोद नाही केला, पुडी एकच आहे, एवढ्या संकटाचं हरण ते एकाच सोनामुखी पुडीने केलं. सामान्य एक औषध जर एवढ्या रोगावर, एवढ्या दुःखावरची निवृत्ती करणार असेल तर माझ्या भगवंताचं एक नाम काय करू शकणार नाही. नामाच्या चिंतने आणि 12 वाटा पडती विघ्ने, म्हणून तेने झाले अवघे काम. काय होत नाही. आदरणीय पांडुरंग महाराज घुले काय नव्हे केले आणि एका चिंतिता विठ्ठले. हे अगदी सांगताना ठामपणाने सांगता, तो काय करत नाही. तू का म्हणे काय नोव्हे त्या करीता चिंता चिंतन केलं तर तो काय करत नाही. म्हणून तेने झाले अवघे काम आणि निवारला भवभ्रम. भव म्हणजे अज्ञान आणि अज्ञान, भ्रम म्हणजे अज्ञान आहे आणि भव म्हणजे संसार. संसाराबद्दलचं आपल्या अंतःकरणातलं अज्ञान दूर करण्याचं काम तो परमात्मा करतो. भ्रम 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 काय? भ्रम प्रकाशात होत नाही, भ्रम अंधारात होतो. थोडा अंधार आणि थोडा प्रकाश असावा अशा अवस्थेमध्ये भ्रम होतो. पहा, लाईट जावी आणि थोडासा साजूक प्रकाश आणि बराचसा अंधार, त्याच्यामध्ये दोरी पडलेली असावी. त्या दोरीकडे पाहिले की काय दिसतो? साप दिसतो. याला काय म्हणतात? भ्रम. हा काय आहे? भ्रम आहे. असती दोरी व दिसतो साप, आणि काही वेळेस असतो साप व दिसते दोरी. हा भ्रम आहे. पण हाच असणारा भ्रम जर घालवायचा असेल तर सुंदर प्रकाश जर पडला आणि जवळ जाऊन पाहिलं, अरे साप नाही, ही काय आहे? दोरी आहे. तसंच आहे या संसाराकडे पाहत असताना ज्ञानचक्षुनं जर पाहिलं, पूर्ण ज्ञान प्राप्त होऊन जर आपण त्याच्याकडे या संसाराकडे पाहिलं तर हा संसार ज्ञानोबारायना तुकोबारायना कसा दिसला? तर ज्ञानोबारायना हा संसार स्वप्नीचे चैले जाईल रया. ज्ञानदेव म्हणे पाहता पाहिले आणि स्वप्नीचे चैले जाईल रया. ये साथी आलिया ओळंगा शारंग धरू, नाही तरी संसारू जाईल रया. विषयाचे समसुख बेगडाची भावली आणि आभराची सावली जाईल रया. अशी अवस्था या ठिकाणी होऊन जाते. महाराज आणखी काय विशेषत्व तुकोबाराय सांगतात, आमच्या जीवनामध्ये आम्ही त्या परमात्म्याला चित्तात धारण केल्यामुळे परद्रव्य आणि परनारी, परद्रव्य
वैराग्य या साऱ्या चरणातून आपल्या लक्षात येतं पहा. परद्रव्य परणारी झाली विषयाची परी. विष जसं भासत तशी अवस्था परद्रव्य पाहिले की आमची होते. आम्ही तेने सुखी मना विठ्ठल विठ्ठल मुखी. तुमचे ये रवीत धन ते मज मृतिके समान. कंठी मिरवा तुळशी व्रत करा एकादशी. मनमा हरीचे दास आणि तुका मने हेची आस. परनारी रुक्मिणी समान मानणारे तुकोबार आहे. आम्ही परनिंदा टाळली आणि परस्त्री बहिणी मायेसारखा असणारी मानलेली आहे. अशी असणारी ज्यांची उच्च कोटीची वृत्ती तयार झाली ते जगद्गुरु तुकोबाराय ज्ञानोबाराय असते. परद्रव्य आणि परनारी याचा तिरस्कार त्यांनी केलेला आहे. त्यांच्याबद्दल नारी परनारी हिच्याबद्दल वात्सल्य बहिणी मायेसारखं या ठिकाणी निर्माण झालेलं आहे. परद्रव्याचा त्याग करणं एवढं सुलभ नाही. म्हणणं सोपं आहे, अनुभूतीला आणणं अवघड आहे. मनाय सोपं आहे, पण अनुभूतीला आणणं फार अवघड आहे. पण ते अनुभूतीला त्या संतांनी दाखवलं. आपण पंढरपूरला जातो, जो लाकडी मंडप आहे त्या लाकडी मंडपाचं काम करणारे सुतार कुटुंबातले दोन्ही बंधू जळोजी आणि मोळोजी त्यांचं नाव. काय तो मंडप तयार केलाय पहा. आणि त्या मंडपाचं काम चालू असताना एक सदन सावकार ते कला कुसर ते लाकडी काम पाहून प्रसन्न झाला. सोबत जे मुनीमजी गुमस्ता होते त्या गुमस्त्याला त्या सावकारानं म्हणायला सुरुवात केली, काय कलाकार आहे, काय सुतार आहे, काही घेतील का आपण दिलेलं. तेव्हा तो गुमस्ता जाणकार होता. तो मला मालक हे कुणाचा 1 रुपया घेत नाही, पांडुरंगाची सेवा म्हणून ते सेवा करायला. सावकार म्हणले असं कसं शक्य, मला त्यांना काहीतरी बक्षीस द्यायचंय. म्हणजे तुम्ही द्यायचा प्रयत्न केला तरी ते घेणार नाही. सावकार भगवत भक्त प्रसन्न अंतकरणानं सोन्याचं गाठोडं जवळ होतं ते सोन्याचं गाठोडं भाकरीच्या गाठोड्याच्या जवळ ठेवलं आणि सावकार निघून गेले. थोड्या वेळानंतर ते बंधू भूक लागली भाकरीच्या जवळ आले. जळोजी भाकरीच्या साऱ्या गाठोड्याच्या जवळ आला. गाठोड्याला हात लावल्याबरोबर बाजूला दुसरं गाठोडं दिसलं. ते सोन्याचं गाठोडं आहे. ते सोन्याचं गाठोडं उघडून बघितलं तर चमचम चमकणारे पिवळे जण सोन्याच्या मुद्रा पाहिल्या आणि जळोजीनं एकदम हात झटकला आणि त्या मुद्रा टाकून दिल्या. पाठीमागून मोळोजी आले. ते म्हणले, दादा अरे एवढं घाबराय, नेमकं काय झालं, काय टाकून दिलं. ते म्हणले, काय सांगू मोळोजी, कुणी इथं घाण केली काय माहिती नाही, काय वृत्ती आहे हे विषयासारखं त्यांना ते भासतंय. म्हणून परद्रव्य परनारी झाली विषयाची परी. तेने झाले अवघे काम आणि निवारला भवभ्रम. एवढंच लागतं परमार्थामध्ये. परमार्थामध्ये एवढंच लागतं. द्रव्य आणि परनारी याचा त्याग आणि अनन्यता चित्तात तो एक धरला की सगळंच काम आपलं होतं. जास्त काही व्यवहार करायची गरज नाही. अभंगाच्या शेवटच्या चरणी तो कामने फारा पार, तो कामने
नाही लागत व्यवहार. बाकीच्या कोणत्याही क्षेत्रामध्ये जा, तिथं कष्ट आहे, तिथं जिद्द लागते, तिथं उमेद लागते, तिथं मेहनत करावी लागते, तिथं भांडवल लागतं, तिथं ज्ञान लागतं आणि तिथं विशेष गुण लागतात. पण परमार्थामध्ये मात्र काही ठराविक गोष्टी जर मिळवल्या तर तिथं जास्त काही लागत नाही. तुका म्हणे फार नाही लागत व्यवहार. तपावत संपली पाहिजे. काय सांगायलो? तपावत संपली पाहिजे. अंतर जे ते अंतर कमी झालं पाहिजे आणि अंतर कमी करण्याचं सामर्थ्य भगवत भक्तीमध्ये आहे. भावयुक्त अंतकरणाने केलेली भगवत भक्ती अंतर कमी करते आणि अंतर कमी झाले कीच काम होतं.
अंतर वाढलं की काम होत नाही. आता थंडी वाढली आहे म्हणून एक प्रसंग आठवला, सांगतो सेवा समाप्त. ज्या वेळेला सुरुवात झाली त्याच वेळेला संपवणार. 9:30ला बोलायला चालू केलंय, 11:30ला संपवणार. 5 मिनिटं राहिलेत. 5 मिनिटामध्ये मी थांबतोय. बघा, अकबर बादशाह सहज बिरबलाला बोलतो, बिरबल थंडी वाढली. मी दिल्लीचं सांगायलो, मुकरामाबादचं नाही. थंडी वाढली आहे. किती थंडी आहे, किती थंडी आहे. दिवसा घोंगडी घ्यावी लागली अंगावर, एका घोंगडीनं भागाना 2-2 घोंगड्या घ्याव्या लागल्या. रात्री तर किती थंडी वाजल. बिरबल म्हणले, राजेसाहेब थंडी वाढली आहे किंवा होईल काहीतरी होईल. पण अकबर म्हणला, बिरबल अशा थंडीमध्ये तळ्यात पाण्यात कोणी उभा राहील का रात्रभर? तळ्यातल्या पाण्यात रात्रभर कोणी उभा राहील का? रात्रभर कोणी उभा राहील का असं म्हणल्याबरोबर बिरबलानं लगेच उत्तर दिलं, का उभारणार नाही. अकबराला वाटलं बिरबल नाही म्हणेल, पण नाही म्हणतो ते बिरबल कसला विरोधातच बोलणार. ते म्हणला, राजे साहेब अहो एखादा तरी बलवान, एखादा तरी शूर रात्रभर अशा थंडीत पाण्यात उभा राहील. अकबर म्हणला, बिरबल वेळ लागले का? कोण पाण्यात उभा राहील? म्हणजे द्या दौंडी आणि काहीतरी आमिष ठेवा. राजाने लगेच दौंडी दिली. रात्रभर जो कोणी पाण्यात अशा थंडीत उभा राहील त्याला 1 लाख रुपये बक्षीस. दौंडी कानावर पडली. 2-3 दिवसांनी एक जण विचारच करीत होतो, दुरीनं मरावं का बाटलीनं मरावं, का रेल्वेच्या रूप मध्ये उडी टाकावी, का उंचावून उडी खाली टाकावी, का पाण्यात दगड बांधून उडी टाकावी, याच विचारात होतं. आत्महत्या करण्याच्या विचारानं ते 3 दिवस झालं फिरत होतं. दौंडी कानावर पडल्याबरोबर त्याने विचार केला, असंही मरायचंय आणि असंही मरायचंय. कर्जबाजारी झालेला तो तरुण, जर आपण वाचलोच तर लाख रुपये मिळतील आणि मेलो तर मेलो. राजा साहेबांच्या समोर गेला, म्हणला तरुण, मी आव्हान स्वीकारतो, रात्रभर मी पाण्यात उभारतो. राजा मला विचार कर. म्हणजे विचार करूनच आलोय. रात्रीच्या 7 वाजल्यापासून सकाळच्या 7 वाजेपर्यंत तो तरुण पाण्यात उभा राहिला. अहो लाकडासारखं शरीर झालं, पण शक्ती, ताकद, बल तशा त्या थंडीमध्ये त्याला पाण्यामध्ये जिवंत ठेवलं. 8, 8:30 वाजले, 8:45 वाजले, 9 वाजता तो पाण्यातून बाहेर आला. जरा शेकून घेतलं आणि राजवाड्यात 10 वाजता गेला. राजे साहेब जय हरी जय हरी, मीच रात्री पाण्यात उभारलेला, द्या बक्षीस लाख रुपये. राजाला नवल वाटलं, कमाल आहे याची. रात्रभर पाण्यात उभा राहिला. म्हणजे हो, रात्रभर पाण्यात उभा राहिला. बरं एक सांग, रात्रभर पाण्यात उभा राहून तू काय केलं? तेव्हा त्या तरुणानं खरं सांगितलं, रात्रभर पाण्यात उभारलो, पण माझं लक्ष राजवाड्यातल्या दिव्यावर होतं. तुमच्या राजवाड्यातला दिवा जो होता ना, त्या दिव्यावर लक्ष होतं. दिवा शांत झाला म्हणजे सकाळ होईल. त्या दिव्याकडे पाहत रात्र काढली. 12 तास त्या पाण्यात दिव्याकडे पाहत उभारलो. राजाने तेवढा शब्द पकडला, त्याच्यामुळे तुला थंडी वाजली नाही. दिव्याची ऊब तुला मिळाली म्हणून तुला थंडी वाजली नाही. आता दिव्यामध्ये आणि तळ्यामध्ये 1 किलोमीटरचं अंतर आहे. राजाने तर्क काढला. मग त्याच्या लक्षात आलं, निस्त्या घोषणा असतात, नंतर निकष लावले जातात. 97च्या अगोदरचं माप नाही, मधलं माप नाही, हेच माप होणार, याच्यावरचं नाही, त्याच्या हे नंतरचे निकष असतात. हे त्याच्या लक्षात आलं. म्हणले, राजे साहेब ही माझी फसवणूक आहे, मला तुम्ही फसवताय, हे बरोबर नाही. मी लाकडासारखं झालो होतो, लाकडासारखं माझं काहीतरी भाग्य म्हणून मी वाचलोय, तुम्ही काही तर्क लावलेत. अहो दिव्यातली ऊब मला थंडीपासून वाचविलच कशी? राजा म्हणला, बाकी बोलायचं नाही, माझा निर्णय म्हणजे निर्णय, 1 रुपया भेटणार नाही, छदा भेटणार नाही, चल बाहेर. हकालून दिलं. पण निराश नाही झाला, थेट बिरबलचं घर गाठलं. बिरबलजी अन्याय झाला माझ्यावर. म्हणजे झालं काय? पण मी स्वीकारला. दौंडीप्रमाणे रात्रभर पाण्यात उभारलो. म्हणजे दिले का लाख रुपये? कसल्याचे लाख रुपये दिले? म्हणजे काय विचारलं? रात्रभर उभा राहून काय केलं? मी खरं सांगितलं, दिव्याकडे पाहत उभारलो. आणि राजाने तर्क काढलाय, दिव्याच्या उभेनच तुला थंडी वाजली नाही. बिरबल म्हणले, काळजी करू नको, 1 लाख नाही, तुला 1.5 लाख रुपये घरपोच भेटते. तुझ्या घरी मी करतो काय करायचं. तो बिचारा घरी गेला. इकडे 11 वाजले तरी बिरबल दरबारात आला नाही. महत्वाची चर्चा करायची होती. बिरबलाला बोलवण्याकरता नौकर पाठवले. बिरबलानं नौकराला उत्तर दिलं, खिचडी शिजवाय टाकली, शिजली नाही. खिचडी शिजली की येतो. पत्नी गावाला गेली, मुलगी घरी नाही, मला स्वयंपाक बनवावा लागतो, भोजन केल्याशिवाय येता येत नाही. खिचडी शिजली नाही, आलं की येतो, शिजली की येतो.
1:30 वाजता पुन्हा दुसरा नोकर, आणखी खिचडी शिजली नाही. 3 वाजता तिसरा नोकर, आणखी खिचडी शिजली नाही. राजाला नवल वाटलं, खिचडी काय 10 गावाला खाऊ घालतो काय, एवढी खिचडी शिजली कशी नाही. शेवटी 5 वाजले. 5 राजा स्वतःच गेला बिरबलकडे. बिरबल, जी सरकार, कुठं आहेस? म्हणले स्वयंपाकघरात. काय करतोय? खिचडी शिजवाय टाकली. सकाळपासून शिजली नाही का? म्हणजे शिजली नाही. कुठं आहे? मला खिचडी दाखवतो. स्वयंपाकघरात गेला तर बिरबलनं काय केलं होतं, चुलीमध्ये उदबत्ती पेटवून ठेवलेली आहे आणि खिचडीचं पातेलं शिंक्यावर आहे. चूल होती, चुलीवर बांधलं शिंकण, शिंक्यावर ठेवलेलं पातेलं, त्याच्यात पाणी, तांदूळ आणि मुगाची डाळ टाकली आहे आणि उदबत्ती लावायची. म्हणजे 6 उदबत्त्या संपल्या. अग्नी बंद नाही आणि खिचडी शिजली नाही. आता शिजल्याशिवाय येता कसं येईल? राजाला राग आला. मूर्ख आहेस का म्हणले बिरबल, मूर्ख आहेस का? उदबत्तीच्या अग्नीनं पातेल्यातली कुठं खिचडी शिजत असते का? त्यावेळेस बिरबलानं उत्तर दिलं, राजेसाहेब, खिचडी का शिजणार नाही? खिचडी का शिजणार नाही? हे राज्य, हे स्थान अकबराच्या अध्यात्रीत येतोय. हे भाग अकबराचा असणार आहे. का खिचडी शिजणार नाही? राजवाड्यातल्या दिव्याची उब, तळ्यात उभारलेल्या पाण्यात त्या तरुणाची थंडी जर पळवीत असेल तर चुलीतली अगरबत्तीची आग पातेल्यातली खिचडी का शिजवणार नाही? मग मात्र अकबराला पश्चाताप झाला. ते म्हणले, माझी चूक झाली, त्या तरुणावर अन्याय केलाय, माझ्या लक्षात आलंय. ते म्हणले, हे तपास संपवून टाकू. काय द्यावं लागेल? म्हणले, 2 लाख रुपये पोचती करा. तर अन्याय तो संपल. मी का सांगितलं? उदबत्तीचा अग्नी आणि पातेल्यातली खिचडी शिजत नाही का? अंतर जास्त आहे, अंतर जास्त आहे. या वर्षीच्या हरिपाठानंतर जर पुढल्या वर्षीचा सप्त्यातला हरिपाठ आपण म्हणत असोल तर आपली खिचडी परमार्थाची शिजणार नाही. त्याच्याकरता थोडी उंची कमी करावी लागेल, सातत्य परमार्थात ठेवावं लागेल आणि त्याला चित्तात धरावं लागेल. एक धरीला चित्ती अमीर कुमाईचा पती. एवढं केलं की जास्त लागत नाही. तुका म्हणणे फार नाही लागत व्यवहार, तेने झाले अवघे काम, निवारला भवभ्रम. ज्ञानेश्वर मत क्षमा करणे संती नोहे अंगरुते नोह्या उपदेश तुमचे बडबडीलो शेष, तुमचे कृपेचे पोसणे जन्मजन्मी. तुका म्हणे बोलण्याच्या ओघामध्ये एखादा अपशब्द गेला असेल, लहान थोडी मोठा घाजला असेल, कुणाच्या मनाला आघात होईल असा शब्द माझ्या मुखातून गेला असेल, तो माझ्या अज्ञानपणाचा दोष. ज्यांच्या साध संगतीत ही कीर्तन सेवा संपन्न झाली, गंधर्वासारखे गाणारे, इंद्रासारखे वाजवणारे आणि परीक्षितीसारखे तुम्ही ऐकणारे, सांगणारा फक्त बकाय सुख नाही. तर तुमचं प्रेम मला बोलतं करतं झालं. पुन्हा सगळ्यांच्या चरणावर विनम्रपणे माथा टेकवतो. अभंगाची सेवा केली आहे, अभंग सोडवता येत नाही. मी गेल्या वर्षी सांगितलं, आतापर्यंत एकालाही अभंग सोडवता आला नाही. का? अभंगानंच आम्हाला सोडलंय. अभंग सोडवत असतो आपण, अभंगाला काय सोडवावं? अभंगाची जसं जमल तशी सेवा करावी आणि ती सेवा करण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी केला. पुढची सूचना बोला.